गट्टू चिंकी चालले दुबई. असं म्हणतात आपल्याला देश विदेश फिरल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात, नवीन ज्ञानही मिळतं आणि त्यामुळे आपल्या बुद्धीची वाढही होते. पासपोर्ट बनल्यापासूनच गट्टू चिंकी आपल्या दुबई ट्रिपची वाट पाहत होते आणि फायनली तो दिवस आज आलाच होता. दोन्ही मुलं खूप एक्साइटेड होऊन आपली पॅकिंग करत होते. तेवढ्यात बाबा आईला म्हणाले, सगळी तिकीटं, पासपोर्ट आणि व्हिसा सांभाळून ठेव. आई, हे काम मी करते. चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित एका बॅगेत ठेवले आणि आई तिला हसून म्हणते, शाबास चिंकी. गट्टूने कॅब बोलावली आणि सगळं सामान कॅब मध्ये ठेवण्याकरता बाबांना मदत केली आणि सगळी फॅमिली एअरपोर्ट कडे निघाली. रस्त्यात त्यांनी एका प्लेनला आकाशात उडताना बघितलं. तेव्हा गट्टू चिंकीला म्हणाला, चिंकी, आता थोड्याच वेळात आपणही विमानातून आकाशात उडत असू. खूप मजा येईल गट्टू. थोड्याच वेळात ते एअरपोर्टला पोहोचले. सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंगच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर ते सगळेजण एका मोठ्या विमानामध्ये येतात. ओ वाव, हे विमान तर खूप मोठं आहे. जेव्हा प्लेन जोरात रनवेवरून आकाशात झेपावतं तेव्हा गट्टू चिंकीला खूप एक्साइटमेंट वाटते. पाहता पाहता आकाशात प्लेननं उंच भरारी घेतली आणि बाहेर फक्त पांढरे शुभ्र ढग दिसत होते. बघ चिंकी, आपण ढगातून उडतोय. काही तासातच त्यांचं विमान दुबईत लँड करतं. एअरपोर्टहून हॉटेलला जाताना आई, बाबा, गट्टू आणि चिंकीला दुबईतल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि सुंदर रस्ते बघून खूप छान वाटतं. हॉटेलमध्ये बाबा त्यांना म्हणतात, थोड्या वेळ आराम करा मुलांनो, मग संध्याकाळी आपण बुर्ज खलिफा पाहायला जाऊ. वाव, जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग. संध्याकाळ होताच गट्टू चिंकी, आई, बाबा बुर्ज खलिफाला पोहोचले. तेव्हा त्या बिल्डिंगची उंची पाहून सगळ्यांचे डोळे अगदी उघडेच राहिले. असं वाटत होतं की बुर्ज खलिफावरती चढून थेट आकाशालाच हात लावता येईल. तर मुलांनो, कसा वाटतोय हा बुर्ज खलिफा? अरे बापरे, मी जेवढं इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूप भारी आहे ही बिल्डिंग. त्या दिवशी टीव्हीवर पाहून विश्वास बसत नव्हता की कुठली बिल्डिंग इतकी उंच असू शकते. आज तर डोळ्यांसमोर पाहिलं. हो मुलांनो, बुर्ज खलिफा 800 मीटर पेक्षा जास्त उंच आहे. चला, आपण सगळे आता ह्यामध्ये जाऊ. एवढं बोलून गट्टू, चिंकी, आई आणि बाबा बुर्ज खलिफाच्या आत जातात. तिथून लिफ्टने ते थेट ऑब्झर्वेशन डेस्कला जातात, जी लेवल 125 होती. तिथून त्यांना दुबईचं खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळत होतं. हा किती भारी व्ह्यू आहे ना चिंकी. हो गट्टू, इथून उंच उंच इमारती सुद्धा छोट्या खेळण्यासारख्या दिसतात. बुर्ज खलिफाचा तो कधी न विसरणारा नजारा बघून सगळेजण बुर्ज खलिफाच्या समोर दुबई फाउंटन शो बघायला जातात. दुबई फाउंटन शो मोठ्या मोठ्या इमारतींच्या मध्ये एक मोठ्या तलावात होता, जिथे म्युझिक आणि लाईट सोबत पाण्याचे फवारे उठत होते आणि असं वाटत होतं ते कारंजे त्या म्युझिक प्रमाणे डान्स करत होते की काय. ते बघ चिंकी, ते कारंज किती उंच उडालं. हो, आणि म्युझिक सोबतच त्या कारंजांची दिशा बदलतीये. त्यातले काही कारंजे तर 150 मीटर पेक्षा उंच जातात मुलांनो, जे जवळपास 40 मजली इमारती समान असतील. फाउंटनचा उंच कारंजा उडाल्यावर बाबांनी सगळ्यांना सांगितलं, हा दुबई फाउंटन शो जगातला सगळ्यात जास्त कोरिओग्राफ असा फाउंटन शो आहे. गट्टू आणि चिंकी आनंदानं टाळ्या वाजवतात. तुमच्या या आनंदासाठीच ही दुबई ट्रिप अरेंज केलीये. दुबई फाउंटन शोचा पूर्ण आनंद घेतल्यावर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी पाम जुमेराकडे निघाले. पाम जुमेरा हा एक फेमस मॅन मेड आयलंडचा ग्रुप आहे, ज्याला मॉडर्न आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचा चमत्कार मानला जातो. चारी बाजूंनी पाण्याने घेरलेला आयलंडचा असा एक समूह, ज्याचं डिझाईन एक पाम लीफ प्रमाणे आहे आणि जो दिसायलाही अत्यंत सुंदर आणि अप्रतिम आहे. पाम जुमेरा बघण्यासाठी गट्टू, चिंकी आणि आई बाबा मोनोरेल मध्ये चढतात, जे त्यांना मेन आयलंड पासून थेट ॲथलेंटिस हॉटेलमध्ये नेतं. मोनरेल मधून बाहेरचं दृश्य अतिशय अमेझिंग होतं. अगोदर दुबईच्या मॉडर्न बिल्डिंग्स आणि मग डोअर पर्यंत फक्त पाणीच पाणी. आणि ॲटलांटिस हॉटेल त्याच्या युनिक डिझाईनमुळे संपूर्ण दुनियेत फेमस आहे. अरे चिंकी, हे ॲटलांटिस हॉटेल तर आपण खूप सगळ्या पिक्चर मध्ये पाहिलंय. हो, किती सुंदर आहे ना हे. मुलांनो,
दुबई हे शूटिंग डेस्टिनेशन सुद्धा आहे हॉलिवूड आणि बॉलिवूड साठी. म्हणून तुम्ही खूप पिक्चर्स मध्ये अटलांटिस हॉटेल पाहिलं आहे. पाम जुमेरामध्ये बरेच सारे हॉटेल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि फिरायच्या भरपूर जागा होत्या. गट्टू आणि चिंकीसाठी हे एक्सपिरियन्स करणं खूप अमेझिंग होतं. एवढं सगळं फिरल्यानंतर गट्टू आणि चिंकी खूप थकले होते आणि हॉटेलला परत आल्यानंतर त्यांना खूप गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने त्यांना उठवलं तेव्हा त्यांच्या मनात एक क्युरिओसिटी होती की आज कुठे कुठे फिरायला जाणार आहोत. आजचा काय प्लॅन आहे बाबा? हो, आज आपण कुठे फिरायला जाणार आहोत बाबा? आई हसून बाबांकडे पाहते. आज तर अगोदर मी तुमच्या आईला शॉपिंग करवणार आहे. त्यानंतर मग आपण सगळे डेझर्ट सफारीला जाऊ. शॉपिंगसाठी सगळेजण दुबई मॉलला जातात, जो तिथला सगळ्यात फेमस मॉल होता. तिथे जाऊन गट्टू आणि चिंकी दुबई मॉलची साईज पाहून आश्चर्यचकित होतात. एवढा दूर पसरलेला मॉल त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. अरे बापरे, हा मॉल तर किती मोठा आहे. नजर जाईल तिथपर्यंत हा मॉलच मॉल आहे. अरे ते बघ, तिथे त्या बोर्डवरती दुबई मॉलची काही माहिती लिहिलेली आहे. गट्टू आणि चिंकी जवळ जाऊन तो बोर्ड बघतात. हा मॉल तर 200 फुटबॉल ग्राउंड एवढा मोठा आहे. दुबईमध्ये सगळ्याच गोष्टी अशा लांब, उंच आणि मोठ्या असतात का? आपण सगळा दिवस जरी फिरलो तरी हा मॉल कव्हर करू शकणार नाही. जवळपास 1200 दुकानं आहेत दुबई मॉल मध्ये. दुबई मॉल सगळ्यात फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन मॉल पैकी एक आहे. तिथे आईने भरपूर शॉपिंग केली. मुलं, बाबा आणि स्वतःसाठी कपडे, रिलेटिव्स करता काही इंटरेस्टिंग गिफ्ट्स, घरच्या डेकोरेशनच्या काही वस्तू. खूप मजा येत होती आईला तिथे शॉपिंग करायला. गट्टू आणि चिंकीने सुद्धा त्यांच्यासाठी खेळण्यांच्या दुकानातून काही खेळण्या घेतल्या. तिथे बाबांनी एक ई-बुक रीडर घेतलं. मग वेळ झाली डेझर्ट सफारीची. बुर्ज खलिफा नंतर गट्टू आणि चिंकीने ती वेगळी गोष्ट अनुभवली. ती होती डेझर्ट सफारी. एका मोठ्या SUV मध्ये बसून गट्टू, चिंकी आणि आई बाबा दूरवर पसरलेल्या वाळवंटात चालत होते. सँड ड्यून्सच्या खूप खतरनाक स्लोपर्सवर. जेव्हा SUVचा ड्रायव्हर गाडी फिरवायचा तेव्हा भीती आणि एक्साइटमेंट एकत्र होती. मला तर भीती वाटतेय की गाडी पलटायला नको. अरे घाबरू नको चिंकी, हीच तर मजा आहे डेझर्ट सफारीची. हा, आणि हे ड्रायव्हर सुद्धा खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, गाडी नाही उलटणार. सँड ड्यून्सवर SUVच्या राईड नंतर ते सगळे डेझर्ट मध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्स साठी जातात. गट्टू आणि चिंकीने तिथे सँड बोर्डिंग ट्राय केलं. तसंच आई आणि बाबांनी क्वाईट बायकिंगचा आनंद घेतला. रात्री डेझर्ट सफारीचं अजून एक अट्रॅक्शन होतं. मोकळ्या आकाशाच्या खाली टेंट्समध्ये लोकल म्युझिक, डान्स आणि अप्रतिम जेवण. लाईट्स आणि टेंट्सच्या सजावटीमुळे खूप छान वातावरण झालं होतं आणि अरेबिक म्युझिकच्या धूनवर लोकांचं नाच, गाणं आणि कलाकारांची कलाकारी. हा सगळा एक वेगळाच अनुभव होता. आणि गट्टू चिंकीला सगळ्यात जास्त ट्रिपची मजा डेझर्ट सफारीमध्ये आली. आणि जेव्हा ट्रिप संपण्यासाठी आली आणि सगळेजण फ्लाईटमध्ये बसून भारतात आले तेव्हा गट्टू आणि चिंकी खूप खुश होते. सगळं खरंच खूप मस्त होतं. दुबई खरंच कमाल जागा आहे. हो, ही दुबई ट्रिप आपल्याला नेहमी लक्षात राहील. आईने बनवला इडली डोसा. आज आई बाबा संध्याकाळपर्यंत जरा बाहेर गेले होते. गट्टू चिंकी शाळेतून घरी आल्यावर आपल्या शेजारच्या काकूंकडे जेवायला जातात. चिंकी, खूप भूक लागलीये. मावशीने जेवायला काय बनवलं असेल माहित नाही. हो गट्टू, आई तर रोज मस्त मस्त जेवण बनवते. आज आपण पहिल्यांदाच दुसरीकडे जेवायला जाणार आहोत. गट्टू चिंकी एकमेकांसोबत गप्पा मारत मारत त्या काकूंच्या घरी पोहोचतात. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि बेल वाजवतात. या गट्टू चिंकी, मी तर तुमच्या दोघांचीच वाट बघत होते. आज मी तुमच्यासाठी इडली आणि डोसा केलंय. वाव मावशी, मला तर इडली खूप आवडते. आणि मला डोसा. हो, या ना मुलांनो, लवकर हात धुवा, मी तोपर्यंत ताट वाढते. गट्टू चिंकी इडली आणि डोसा खाऊन खूप खुश होतात. मावशी, इतकी टेस्टी इडली आईने आजपर्यंत नाही बनवली. आणि मावशी, हा डोसा तर कमाल आहे. अरे वा मुलांनो, मी तर खुश झाले की तुम्हाला जेवण आवडलं. घ्या ना, अजून घ्या, पोट भरून खा.
गट्टू चिंकी खूप मनापासून इडली डोसा खातात आणि मग काकूंना थँक्यू म्हणून आपापल्या घरी परत येतात. संध्याकाळी आई बाबाही परत येतात. आई, तुला माहितीये आज मावशीने इडली आणि डोसा केलं होतं. आणि आई, त्यांनी खूपच चवदार जेवण बनवलं होतं. खरंच मजाच आली. अरे वा मुलांनो, ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जेवण आवडलं. तर मुलांनो, पोट भरून खाल्लत ना? तर काय बाबा, गट्टूने तर 5 इडल्या खाल्ल्या. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गट्टू चिंकी पाहतात की आईने सकाळी नाश्त्याला इडली आणि डोसा केला होता. अरे हे काय आई, तू सुद्धा आमच्यासाठी इडली डोसा केलंयस? तर काय मुलांनो, काल तुम्हाला मावशीचं इडली डोसा इतकं आवडलं, मग मी विचार केला मी आज परत करते. वाव आई, हे तर तू खूप भारी केलं. चला लवकर ब्रश करा दोघं, मी तुम्हाला नाश्ता आणून देते. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर बसून ब्रेकफास्ट करतात. पण त्यांना आईच्या इडली डोशात ती चव येत नाही जी काकूंची होती. पण ते आईला उदास करू इच्छित नव्हते. वाव आई, तुझी इडली सुद्धा मस्त झालीये. हो हो आई, डोसा सुद्धा खूप छान आहे. पण आई गट्टू चिंकीकडे बघून सगळं काही समजून जाते. तिच्या लक्षात आलं की गट्टू चिंकीला हे काही आवडलं नाहीये, पण ते काही खरं सांगत नाहीयेत. बरं ठीक आहे मुलांनो, चला आता तुम्ही शाळेची तयारी करा. मग आई विचार करू लागते की असं काय माझ्या रेसिपीत कमी राहिली की तिचं खाणं काकूंच्या खाण्यासारखं झालं नाही. बराच विचार केल्यानंतर ती काकूंकडे जाते. हॅलो गट्टू चिंकीची आई, या या. आज मी तुमच्याकडे महत्वाच्या कामासाठी आलीये. हो हो सांगा ना. तुम्हाला तुमच्या इडली डोशाची रेसिपी विचारायची. गट्टू चिंकी तुमच्याकडे जेव्हापासून जेवलेत तेव्हापासून तुमच्या इडली डोशाचे ते कौतुक करतात. इनफॅक्ट मीही त्यांच्यासाठी इडली डोसा बनवलं, पण त्यांना ते एवढं आवडलं नाही. अगं बाई, ते असं अशामुळे आहे की मी माझ्या इडली डोशामध्ये काही स्पेशल मसाले टाकते. चला मी तुम्हाला शिकवते. मग काकू आईला आपल्या स्टाईलने इडली डोसा बनवायला शिकवते आणि आई घरी परत येते. अगं आई, तू कुठे गेली होतीस? काही नाही गट्टू बाळा, तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आहे जे तुम्हाला उद्या मिळणार. वा बाई, मला तर सरप्राईजेस खूप आवडतात. हो हो मुलांनो, सकाळपर्यंत वाट बघा. मग सगळेजण झोपी जातात आणि मग आई काकूंनी सांगितलेल्या स्पेशल रेसिपीने परत एकदा इडली आणि डोसा बनवते. थोड्याच वेळात पूर्ण घरात इडली डोशाचा सुगंध पसरतो. अरे वा आई, इतका छान वास कसला येतोय. चिंकी, मला तर हा वास ओळखीचा वाटतोय. अरे हा गट्टू, मलाही. मुलांनो, मी आज पुन्हा एकदा इडली आणि डोसा केलंय, पण ह्या वेळेस मी मावशीला विचारून त्यांची रेसिपी पूर्णपणे फॉलो केलीये. या चव घेऊन सांगा कसं झालंय. मग गट्टू आणि चिंकी एक्साइटेड होतात आणि मग इडली डोसा खातात. अरे वा आई, हे तर तू मावशीपेक्षाही भारी केलंय. खरं आई, मजाच आली. गट्टू चिंकीचा पासपोर्ट. संध्याकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते आणि आई किचन मध्ये डिनरची तयारी करत होती. तेवढ्या टीव्हीवर मुलांनी खूप उंच बिल्डिंग पाहिली. गट्टू आणि चिंकीला ती बिल्डिंग खूप आवडली. चिंकी, केवढी उंच बिल्डिंग आहे बघ. हो गट्टू, मी तर आजपर्यंत एवढी उंच बिल्डिंग कधीच नाही पाहिली. तेवढ्यात आई किचन मधून बाहेर येते आणि मुलांचं बोलणं ऐकून टीव्ही कडे पाहते. मुलांनो, ती जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे, बुर्ज खलिफा. जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग? वाव, ही कुठे आई? ही दुबईला आहे. ही बघण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो लोक दुबईला जातात. ही तर खूपच सुंदर आहे आणि तिचं डिझाईन खूप वेगळं आहे आई. रात्री बाबा ऑफिसहून घरी आले तर डिनरच्या वेळेला बाबांनी एक सरप्राईज अनाउन्स केलं. मुलांनो, माझ्याकडे तुमच्याकरता एक सरप्राईज आहे. अरे वा, मी तर ऐकायला खूप उत्सुक आहे. चिंकी आणि आई सुद्धा आनंदाने बाबांकडे पाहू लागल्या. 2 महिन्यानंतर मी सगळ्या फॅमिलीसाठी इंटरनॅशनल व्हॅकेशन प्लॅन केलेला आहे आणि आपण सगळे दुबईला जाणार आहोत. वाव, दुबई? मग आपण सगळे बुर्ज खलिफा बघणार ना? अरे वा चिंकी, तुला बुर्ज खलिफा बद्दल माहितीये? हो, आजच आम्ही टीव्हीवर पाहिलं आणि आईने सांगितलं की ती जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग आहे.
मग लगेच आपल्याला ट्रॅव्हलिंग आणि अकोमोडेशनचं बुकिंग करावं लागेल. ओ ते तर आहेच, पण त्या अगोदर महत्वाचे गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवणं. पासपोर्ट तो का बाबा? गट्टू, जेव्हा आपण देशाच्या बाहेर जातो तेव्हा पासपोर्ट हा अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट आहे. पासपोर्टच या गोष्टीचं प्रूफ आहे की आपण इंडियन सिटीजन आहोत. ओ, पासपोर्ट शिवाय आपण दुबईला नाही जाऊ शकत? नाही चिंकी, कुठल्याही देशामध्ये जाण्यासाठी आपल्याला व्हिसा घेणं गरजेचं असतं. व्हिसा त्या देशामध्ये जाण्याची एक प्रकारची परवानगी असते आणि पासपोर्ट शिवाय आपल्याला व्हिसा मिळू शकत नाही. मग तर लवकरच गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवायला हवे. डिनर नंतर बाबांनी लॅपटॉप उघडला आणि आपल्या घराजवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राचा पत्ता शोधून काढला, जो सिटी सेंट्रल लायब्ररीच्या मागेच होता. मग बाबांनी पासपोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन गट्टू आणि चिंकीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म्स भरले. सगळे डिटेल्स भरल्यानंतर शेवटी रजिस्ट्रेशन पेमेंट केलं आणि त्यांना येत्या शुक्रवारच्या दुपारची अपॉइंटमेंट मिळाली. घ्या, झालं ऍप्लिकेशन कम्प्लीट. आपल्याला शुक्रवारी दुपारी पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन सगळे डॉक्युमेंट्स दाखवावे लागतील. गट्टू, उद्या तू आधार कार्डची प्रिंटआउट आणि शाळेची मार्कशीट सगळं तयार ठेव. आणि चिंकी, सगळे डॉक्युमेंट्स एका प्लास्टिक फोल्डरमध्ये अरेंज करणं तुझी जबाबदारी आहे. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स उत्तम अरेंज केले. शुक्रवारी गट्टू आणि चिंकी दोघेही खूप एक्साइटेड होते. त्यांना पासपोर्ट बनवण्याची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग वाटत होती आणि दुपारच्या वेळेला ते सगळेजण पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पोहोचले. चिंकीने आपल्यासोबतचं डॉक्युमेंटचं फोल्डर खूप नीट सांभाळलं होतं. पासपोर्ट सेवा केंद्रात एका ऑफिसरने गट्टू आणि चिंकीचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंट, नेम, डेट ऑफ बर्थ आणि स्कूल असे अनेक डिटेल्स व्हेरीफाय केले. आम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आहेत आणि तुमचे पासपोर्ट ऍप्लिकेशन मंजूर केली आहे. आता फक्त पोलीस व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला आम्ही पासपोर्ट इश्यू करू. पोलीस व्हेरिफिकेशन? घाबरू नका मुलांनो, ही एक प्रोसेस आहे जिथे गव्हर्नमेंट चेक करतं की जो पासपोर्ट काढतोय त्याचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा पोलीस रेकॉर्ड तर नाही. खूप वेळेला फ्रॉडच्या केसेस होतात जिथे क्रिमिनल्स फेक डिटेल्सचे पासपोर्ट बनवू इच्छितात. त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशन करणं जरुरी असतं. पासपोर्ट सेवा केंद्रातून काही दिवसांनी घरी आल्यावर लोकल पोलीस स्टेशनमधून एक पोलीस ऑफिसर गट्टू चिंकीच्या घरी येतात. होय, आम्ही गट्टू चिंकीचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्याकरता आलो आहोत. या, आत बसा. मी गट्टू आणि चिंकीला बोलावते. ऑफिसर ड्रॉइंग रूम मध्ये सोफ्यावर बसतात आणि आई दोन्ही मुलांच्या रूम मध्ये जाऊन त्यांना बोलावून आणते. गट्टू, चिंकी, पोलीस स्टेशन मधून ऑफिसर्स आले तुम्हाला भेटायला. गट्टू आणि चिंकी बाहेर येतात तर त्यांना पाहून पोलीस ऑफिसर सरप्राईज होऊन जातात. नमस्ते काका. नमस्ते काका. अरे, मी या दोन्ही मुलांना तर चांगला ओळखतो. माझी मुलगीही यांच्याच शाळेत शिकते. मी बऱ्याचदा अॅन्युअल डेज, फंक्शन्स आणि स्पोर्ट्स इव्हेंट्स मध्ये यांना पारितोषिकं जिंकताना पाहिलंय. पोलीस ऑफिसरांनी गट्टू चिंकीशी थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि आईला सांगितलं की पोलीस व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली. आता लवकरच त्यांना पासपोर्ट इश्यू केला जाईल. हळूहळू 7 दिवस सरले, पण पासपोर्ट ऑफिसमधून कुठलंही कुरिअर आलं नव्हतं. गट्टू आणि चिंकीने आपल्या दुबईच्या ट्रिपबद्दल आणि पासपोर्टच्या प्रोसेसबद्दल आपल्या मित्रांना सांगितलं होतं, पण आता पासपोर्टला लागलेल्या उशिरामुळे त्यांनाही चिंता वाटू लागली. त्या रात्री डिनर टेबलवर आईने बाबांना विचारलं, आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 7 दिवस झालेत, अजून पासपोर्ट नाही आलाय. दुबई व्हिसा अप्लाय करायला आपल्याला उशीर तर नाही ना होणार? अजून तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण अजून दुबई ट्रिपला 45 दिवसांचा वेळ आहे. पण अजून 10-15 दिवस जर डिले झाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपण काय करायचं बाबा? चिंकी सुद्धा उदास होऊन आई आणि बाबांकडे पाहत होती. मी उद्या माझ्या कलिग वर्माशी बोलतो. तो म्हणाला होता की त्याचे कोणीतरी रिलेटिव्ज पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये आहेत म्हणून. कदाचित त्याच्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळेल. दुसऱ्या दिवशी बाबा आपला कलिग सतीश वर्मा याच्याशी बोलले. वर्माजी, तुमच्याकडे एक हेल्प हवी होती. अहो, तुम्ही विना संकोच बोला, आम्हाला आनंदच होईल. तुमचे कोणी रिलेटिव्स पासपोर्ट सेवा केंद्रात काम करतात ना? हो, माझा भाचा आहे वैभव. तुमचं काही पासपोर्ट विषयी काम होतं का? आणि ॲक्च्युली मी गट्टू चिंकीच्या पासपोर्ट करता अप्लाय केलेलं होतं. आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 8 दिवस झाले, पण अजून पासपोर्ट आला नाही. तुम्ही चिंता करू नका, मी वैभवशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही दोन्ही मुलांचे ॲप्लिकेशन नंबर मला मोबाईलवरती फॉरवर्ड करून ठेवा. बाबांनी सतीश वर्माला गट्टू आणि चिंकीचे ॲप्लिकेशन नंबर आणि बाकी डिटेल्स पाठवून दिले.
रात्री जेव्हा बाबा ऑफिसून घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आई, गट्टू आणि चिंकी पासपोर्ट विषयी जरा चिंतेत होते. जेव्हा सगळी फॅमिली एकत्र डिनर करत होती तेव्हा वर्माजींचा बाबांना फोन आला. हा, ओह अच्छा, ओ धन्यवाद. आई, गट्टू आणि चिंकी खूपच उत्सुकतेने बाबांकडे पाहत होते. फोन ठेवताच बाबा म्हणाले, पासपोर्ट इश्यू झालेत. ते फक्त स्पीड पोस्ट मध्ये कुठेतरी अडकले होते. उद्याच डिलिव्हर होतील. ये, शेवटी एकदाचे आपण आपल्या दुबई ट्रिपसाठी पुढे जाऊया. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आईचं लक्ष दाराकडेच लागलं होतं. गट्टू चिंकीच्या शाळेलाही सुट्टी होती, तर ते सकाळपासूनच स्पीड पोस्टची वाट पाहत होते. फायनली दुपारच्या 1 वाजता डोअरबेल वाजली आणि दोघांनीही धावतच दरवाजा उघडला. बाहेर स्पीड पोस्टची डिलिव्हरी होती, पासपोर्टची. आईने पेपर्सवरती साईन केलं आणि आत येऊन पाकिट उघडलं. फायनली गट्टू आणि चिंकीच्या हातात त्यांचे पासपोर्ट्स होते. अभिनंदन मुलांनो. वा, झाला आमचा पासपोर्ट. आता दुबईला जायची तयारी सुरू करूया. आई बाबांचं शॉपिंग. आईच्या क्लोज फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. वाव आई, आपण कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला जाणार आहे. किती मजा येईल ना. हो गट्टू बाळा. आई, आई, तू बघितलंस का? इन्व्हिटेशन कार्डवर लिहिलंय की पार्टीची थीम बॉलिवूड स्टाईल आहे. हे काय असतं? अशी कशी थीम? अगं आई, यामध्ये सगळी लोक बॉलिवूड स्टाईल सारखे कपडे घालतील आणि बॉलिवूड गाण्यांवरती सगळी लोक खूप नाच करतील. अरे वा, ही तर खूपच मस्त पार्टी होणार आहे. मग गट्टू चिंकी मिळून ठरवत होते की ते कुठला ड्रेस घालणार आहेत ते. गट्टू, मी तर माझा तो टॉप घालणार आहे जसा अनुष्का शर्माने एका पिक्चर मध्ये घातला होता, आणि त्यानंतर मी एकदम तशीच हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. चिंकी, मी तर सलमान खान सारखा टी शर्ट आणि तसं ब्रेसलेट घालून जाणार आहे. हो हो, का नाही, नक्कीच गट्टू. अरे पण आई, तू काय घालणार? अगं मला काय करायचंय, मी तर कोणतीही साडी नेसेन चिंकी. असं कसं आई, ही तर बॉलिवूड थीम पार्टी आहे. यामध्ये तू काहीही कसं घालू शकते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तोपर्यंत बाबाही घरी येतात आणि गट्टू चिंकी त्यांना सगळं काही सांगतात. बाबा, तुम्ही काय घालणार आहात पार्टीमध्ये? अरे चिंकी बेटा, मीही आईसारखंच काहीतरी घालून येईन. आता मी बॉलिवूड स्टाईल कपडे कुठून आणू? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि काहीतरी इशारे करतात. आई बाबांना काही समजत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबते. मग सगळे जेवण करून झोपतात. पण दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आपल्या प्लॅन सोबतच सकाळी तयार होतात की त्यांना आई बाबांना कुठल्याही प्रकारे शॉपिंगला घेऊन जायचंय. अरे मुलांनो, हा काय हट्ट आहे बरं तुम्हा दोघांचा? हो गट्टू चिंकी, अरे हा हट्ट सोडा. नाही नाही नाही, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांसोबत शॉपिंगला यावं लागेल. हो हो, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये, तुम्हाला यावंच लागेल. आई बाबा शेवटी गट्टू चिंकीच्या समोर हरतातच आणि संध्याकाळी शॉपिंगला जायला रेडी होतात. गट्टू चिंकी स्वतःच्या हट्टामुळे खुश असतात. सांगा बरं आई बाबा, तुम्हाला कोणत्या गोष्टीने शॉपिंग सुरू करायचंय? असं करू, पहिल्यांदा आईसाठी ड्रेस घेऊया, त्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट पाहू. नाही बाबा, शर्ट नाही, एक कूल असा ब्लॅक टी शर्ट घेऊया. हो बाबा, त्यामध्ये तुम्ही एकदम बॉलिवूडचे हिरो दिसाल. का नाही मुलांनो, चला ठीक आहे, बघू. तर बाबा, तुम्ही जर ब्लॅक टी शर्ट घेत असाल तर आईसाठी सुद्धा ब्लॅक ड्रेस घेतला पाहिजे आपण, हो ना? अरे हो, हे एकदम बरोबर बोललीस चिंकी. ठीक आहे, मग चला सुरू करूया मिशन शॉपिंग. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा बऱ्याचशा शॉप्स मध्ये जाऊ लागतात. तेव्हा एका दुकानाबाहेर भरपूर टी शर्ट्स पाहून गट्टूला एक आयडिया येते. बाबा, मी असा विचार करतोय की तुम्ही टी शर्ट वापरायला सुरुवात का नाही करत? हो बाबा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला माहितीये, टी शर्ट खूप कम्फर्टेबल असतात आणि ट्रेंडी सुद्धा. अच्छा, ठीक आहे, एकदा ट्राय करून बघतो. आई, तू सुद्धा साडीच्या ऐवजी कुर्ता घाल ना, तुलाही खूप मस्त वाटेल. ठीक आहे,
मग आपण मेन शॉपिंग बरोबरच काही कुर्ते आणि टी शर्ट सुद्धा पाहूया. मला जर आवडले तर घेईन. चालेल? असं वाटतंय गट्टू चिंकी आता आपली पूर्ण स्टाईल बदलणार आहेत. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा शॉपिंग सुरू करतात. इथे तर टी शर्टचं कलेक्शन एवढं चांगलं नाहीये. चला आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हो ना बाबा, इथे तर ब्लॅक ड्रेस पण नाही मिळाले आणि कुर्तेही नाही. खूप शोधल्यानंतर गट्टू चिंकीला बाबांसाठी चांगला टी शर्ट मिळतो, पण आईचा ड्रेस आणि कुर्ते अजून मिळाले नव्हते. अरे, हे तर खूप वाईट आहे. आपण पूर्ण मॉल भर फिरलो, पण आईसाठी आपल्याला अजूनपर्यंत एकही ड्रेस नाही मिळाला. काही हरकत नाही चिंकी बाळा, एक काम करूया. मी माझी काळी साडीच नेसते, बाबांशी मॅचिंगही होईल. नाही आई, अजिबात नाही. तुला तर ड्रेसच घालावा लागेल. अरे मग एक काम कर ना, दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा बघा. नाही बाबा, मग तर मज्जाच नाही. तुम्ही आणि आई मॅचिंग नाही दिसणार. मग शेवटी एका दुकानात खूप चांगल्या कुर्ती मिळतात आणि आई तिथून आपल्यासाठी 3-4 कुर्ती सिलेक्ट करते. जेव्हा आई त्या कुर्ती ट्राय करते तेव्हा गट्टू चिंकी आणि बाबा तिचं खूप कौतुक करतात. आई, तू तर खूप छान दिसतीये. तू तर साडी सोबतच कधी कधी कुर्ते सुद्धा घालायला हवे. हो चला, फायनली आईचं एकतरी सामान मिळालं. हो, आता फक्त लवकर ड्रेस मिळू दे, मग मजा येईल. असं शोधता शोधता रात्र झाली होती आणि आता सगळं कुटुंब थकलं होतं. मुलांनो, आता मी खूप थकलीये. नाही मिळते तर जाऊ द्या ना, ब्लॅक ड्रेस सोडा. हो मुलांनो, चला बरं घरी आता. गट्टू चिंकी यामुळे उदास तर होते की आईचा ड्रेस मिळाला नाही, पण त्यांनाही माहिती होतं की आता खूप उशीर झालाय. त्यामुळे तेही तयार झाले. मुलांनो, उदास नका हो, मी साडी नेसेन ना. हो मुलांनो, तुम्ही म्हणालात तर मी देखील शर्ट घालून बघेन, तुमच्या आईच्या साडीशी मॅचिंग. गट्टू चिंकी अजूनही उदास होते आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. आई बाबांनाही चांगलं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शनही नव्हता. तेवढ्यात चिंकीची नजर एका स्टोअरवर पडली, जिच्या बाहेरच्या डमी मॉडेलने खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता. चिंकी आनंदाने उड्याच मारू लागली. आई, बाबा, गट्टू, तो बघा, मिळाला आईसाठी ब्लॅक ड्रेस. सगळ्यांनी ड्रेस पाहिला आणि सगळ्यांना ड्रेस खूप आवडला. आईने स्टोअरमध्ये जाऊन जेव्हा तो ड्रेस ट्राय केला तेव्हा तीही सुंदर दिसत होती. चला, हा घेऊन टाकूया. फायनली आपण सगळं शॉपिंग केलं. बाबा, आता तर एक आईस्क्रीम पार्टी झाली पाहिजे. हो हो, अरे ही खूप मोठी जीत आहे, याला सेलिब्रेट करायलाच हवं. मग सगळे मिळून आईस्क्रीम पार्टी करतात आणि आपल्या शॉपिंगला सेलिब्रेट करतात. पुंटून किड्स से पार्सल आया है. अरे, आ गया पार्सल. जाओ बच्चों, ओपन करके देखो, तुम्हारे लिए ही है. वाओ मम्मी, इसमें तो बहुत सारे प्रोडक्ट्स हैं. ये फिशिंग फन क्या है देखो. तुम दोनों को जो लेटर मैं बोलूंगी वो फिशिंग रॉड से उठा के मुझे दिखाना है. वाओ, अब हम फिशिंग करते करते लेटर्स सीखेंगे. ये देखो, इसे फ्रिस्की फिंगर्स कहते हैं. इससे तुम्हारी आई हैंड कोऑर्डिनेशन बहुत स्ट्रांग होगी. ये लो लेस, एंड अब इसमें एक एक करके बीट्स डालने की कोशिश करो. मम्मी, ये तो बहुत कूल गिफ्ट है. कितने सारे प्रोडक्ट्स हैं इसमें. हमें बहुत मजा आ रहा है. ये कौन सा बॉक्स है? ये पुंटून किड्स का लर्निंग बॉक्स है, जो हम लेकर आए हैं नर्सरी, जूनियर केजी और सीनियर केजी के बच्चों के लिए. अगर आपको भी ये बॉक्स ऑर्डर करना है तो डिस्क्रिप्शन में दिए लिंक पे क्लिक करें या फिर नीचे दिए गए नंबर पर व्हाट्सएप या कॉल करें. बाबांची नवी कार. आज सुट्टीचा दिवस होता. गट्टू चिंकी आणि आई बाबा सोबत बसून जुना अल्बम पाहत होते. हा अल्बम किती जुना आहे. मी आणि बाबा एकदम यंग दिसतोय आणि तुम्ही दोघं तर किती छोटे छोटे होतात. हो आई. ओ, हे बघ चिंकी, ही आहे तू. तू तर एकदम मुलगा दिसतेस या फोटो मध्ये. हो गट्टू, तू सुद्धा एक मुलगी दिसतोयस, बघ ना. आई, हे तर चुकीचं आहे ना. मी मुलगी आणि चिंकी मुलगा का दिसायचे लहानपणी. अरे, हे अशामुळे आहे गट्टू, कारण चिंकी तुझ्यापेक्षा खूप छोटी होती आणि तिचे केस एवढे मोठे नव्हते.
पण तुझे केस मोठे होते आणि तू लहानपणी केस कापण्यासाठी खूप नखरे करायचास. ओ असं आहे तर. अरे आई, हे काय? ही एवढी मस्त कार कोणाची आहे? अरे गट्टू बेटा, ही कार तर आपलीच होती. वाव, ही कार किती कूल आहे. हो गट्टू बेटा, ही कार त्यावेळेसची खूप पॉप्युलर मॉडेल होती. आता कदाचित मिळत नाही. मग बाबा, ही आपली कार आता कुठे आहे? हो बाबा, ही कार कुठे आहे? बेटा, बरीच वर्ष आपण ती वापरली, पण ती खराब झाली होती म्हणून तिला काढावं लागलं. वाव आई, हे सगळं ऐकून किती छान वाटतंय. बाळा, तुमच्या बाबांना आणि मला ही कार खूप आवडायची. आणि माहितीये, तुम्ही दोघंही संध्याकाळी कारमधून फिरण्याचा हट्ट करायचात. आई आणि चिंकी आपापसात बोलत असतात, पण गट्टूचं लक्ष बाबांकडे जातं. तो पाहतो की बाबा त्या जुन्या कारला फोटोमध्ये अगदी मनापासून पाहतायत. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. गट्टू त्यांना चुपचाप बघत बसतो. बरं चला, आता सगळे मिळून जेवण करून घेऊया. चला गट्टू चिंकी, मला मदत करा. मग सगळे बसून जेवण करतात. पण गट्टूच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं. तो दुसऱ्या दिवशी शाळेतून येताच आईला म्हणतो, आई, मला तुला एक सांगायचंय. आपण बाबांसाठी नवीन कार घ्यायची. मी काल बघितलं की त्यांना त्यांच्या जुन्या कारची आठवण येतेय. वा गट्टू, तू तर एकदम मनातलं बोललास माझ्या. हो, मलाही काल जाणवलं. बाबांसाठी नवीन कार घ्यायचा विचार मी खूप दिवसांपासून करतेय. मग उशीर कशाला? आपण आजच जाऊन बाबांसाठी नवीन कार बघायची. आई, मी तर चांगले चांगले मॉडेल्सही शोधलेत माझ्या मित्रांकडून. ठीक आहे मुलांनो, आपण संध्याकाळी जाऊन कार बघून येऊयात. मग गट्टू, चिंकी आणि आई तिघे मिळून शोरूमला जाऊन कार बुक करून येतात. घरी येऊन गट्टू आणि चिंकी खूप एक्साइटेड होते, पण आई त्यांना त्यांची एक्साइटमेंट लपवायला सांगते. अरे गट्टू चिंकी, बाबा येतीलच. तुम्ही दोघं तुमची एक्साइटमेंट जरा कमी करा, नाहीतर त्यांना शंका येईल. अगं पण का आई? आपण बाबांपासून हे का लपवायचं? हो चिंकी, आपण त्यांना उद्या सकाळी कार आल्यानंतर सरप्राईज देऊ. हो नाही? हो चिंकी, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. जर आपण आताच एवढे खुश दिसलो तर बाबांना नक्की समजेल आणि मग सरप्राईजची मजाच राहणार नाही. समजलं तुला? ओ ठीक आहे आई, मला समजलं. आता तू अजिबात काळजी करू नको. मी एकदम नॉर्मल राहील, म्हणजे बाबांना काही कळणारच नाही. थोड्या वेळाने बाबा घरी येतात आणि सगळे सोबत बसून गप्पा मारत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी डोरबेल वाजते आणि बाबा दरवाजा उघडतात. हॅलो सर, गुड मॉर्निंग. ही तुमच्या नवीन गाडीची किल्ली. पण काय, नवी कार? नाही, सॉरी, तुम्हाला काहीतरी कन्फ्युजन झालंय वाटतं. तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. नाही, कुठलंच कन्फ्युजन नाही आणि कोणत्या चुकीच्या पत्त्यावर नाहीये. हे एकदम योग्य पत्त्यावर आलेत आणि गाडीच्या चाव्या सुद्धा एकदम योग्य व्यक्तीला देतायत. काय म्हणजे? मला काही कळलं नाही. सरप्राईज! बाबा लगेचच जाऊन आपली नवी कार पाहतात आणि त्यांच्या आनंदाला जणू पारावरच राहत नाही. काय, हे खरंय? ही आपली नवी कार आहे? मला तर विश्वासच बसत नाहीये. हो, मी आणि मुलांनी मिळून तुम्हाला कार गिफ्ट करण्याचा प्लॅन केला आणि तुमचा आनंद बघून आम्हाला समजलंय की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडलंय. हो, मी सांगू शकत नाही मला केवढा आनंद झालाय. मी विचारही केला नव्हता की मला तुम्ही एवढं छान गिफ्ट द्याल. थँक्यू सो मच. हो बाबा, आता ह्याच गोष्टीवर एक राईड होऊन जाऊ द्यात आपल्या नवीन कार मध्ये. हो ना बाबा, चला ड्राईव्हला जाऊयात. आज वातावरणही किती मस्त आहे. हो मुलांनो, नक्कीच. चला या नवीन गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊयात. अरे पण आधी नाश्ता तर करून घ्या, मग आरामात फिरा. अरे नाश्ता आज आपण बाहेर करूया, आपल्या नवीन कार मध्ये फिरत. ये चला नक्की जाऊ. म्हणजे मला नाश्ता बनवण्याची गरज नाही. हे तर छानच झालं, आज माझी सुट्टी. मग गट्टू चिंकी गाडीमध्ये पटकन बसतात आणि बाबा सगळ्यांना घेऊन वडापाव खायला निघतात. वाव बाबा, किती स्मूथ चालती आपली नवीन गाडी. मजाच आली ह्यात बसून. बाबा, लवकर ह्यामध्ये गाणी लावा ना. मला ह्याच्या स्पीकरची क्वालिटी बघायची आहे. हो चिंकी, हे घे, सांग कोणतं गाणं ऐकणार आहेस? थांबा बाबा, मी लावतो आपलं फेवरेट गाणं. वाव, काय ऑडिओ क्वालिटी आहे. मजा आली.
आणि बघा ना, सीट सुद्धा किती कम्फर्टेबल आहेत, हो ना? अरे ही नवी कार आपली एकदम परफेक्ट आहे, परफेक्ट. काही कमी नाहीये यात. तसं तर नवीन कार येण्यामुळे सगळेजणच खुश होते, पण बाबांचा आनंद काही वेगळाच होता. थोड्या वेळानं बाबा कार थांबवून सगळ्यांसाठी वडापाव घेऊन येतात. हे घ्या मुलांनो, तुमच्या नव्या कारमध्ये बसून पहिला नाश्ता करा. द्या बाबा. वाव, किती टेस्टी आहे. आणि नवीन कार मध्ये बसून खाण्याची मजाच काही वेगळी आहे. हा मजाच आली. ह्या वडापाव पेक्षा दुसरं काही वेगळं छान असूच शकत नाही. सकाळी सकाळी काहीच नाही. खरंच, आपल्या गाडीमध्ये बसून वडापाव खाण्यापेक्षा छान काही असूच शकत नाही. बाबा, आता आम्हाला कारने शाळेत सोडायला यायचं, तेही रोज. ठीक आहे गट्टू, तू म्हणशील तसंच होईल बरं. आणि हो बाबा, आणि संध्याकाळी आम्हाला फिरायलाही घेऊन जायचं, जसं लहानपणी न्यायचात. अरे वा चिंकी, असं वाटतंय की तुला बालपणीच्या आठवणी जागवायच्या आहेत. हो बाबा हो, मला जिथे जायचं तिथे सांगून ठेवा फक्त. आता आपल्या कारची आपण पूर्ण मजा घेऊ, अजिबात टेन्शन घेऊ नका. बाबांचं बोलणं ऐकून सगळे सोबत हसतात आणि मग आपल्या ब्रँड न्यू कारचा आनंद घेत घराच्या दिशेने परततात. You've got a parcel from Puntoon Kids. Oh, it's here. Kids, why don't you go and open it? It is for you. Wow, Mummy, there are so many products in it. What is fishing fun, Mummy? I will give you one letter and you have to pick that letter with the help of the fishing rod. Wow! So we will learn letters while fishing. And see this, it is called fishing fingers. It will help you improve your eye-hand coordination. Hold this lace and try to put beads in it one by one. Mummy, it is a very cool gift. It has so many products. We are having a lot of fun with it. What box is this? It is Puntoon Kids Learning Box, which we are presenting for the kids of nursery, junior KG and senior KG. If you also want to order this box, then click on the link provided in the description, or you can send a WhatsApp message or call on the number given below. गट्टू आणि चिंकी बऱ्याच दिवसापासून पावसाची वाट पाहत होते. पावसाचा सीझन तर आला होता, पण अजून पहिला पाऊस झाला नव्हता. पण आज सकाळपासून वातावरण खूप छान होतं, अजिबातच ऊन नव्हतं आणि असं वाटत होतं की पाऊस येणार आहे. गट्टू आणि चिंकी बाल्कनीत बसून पाऊस आणि आपल्या आजी आजोबांची अगदी आतुरतेनं वाट बघत होते. चिंकी, आज आपण आजी आजोबांसोबत खूप मजा करूया. मला तर धीर धरवत नाहीये. काय माहित, पाऊसही येईल कदाचित. हो गट्टू, फक्त आजी आजोबा लवकर यायला हवे. तेवढ्या डोअर बेल वाजते आणि आजी आजोबा येतात. गट्टू चिंकी अगदी प्रेमानं त्यांचं स्वागत करतात आणि आई सगळ्यांना नाश्ता करवते. मुलांनो, इतकं छान वातावरण आहे, चला मी तुम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जातो. फिरायला जायचे हे ऐकून गट्टू आणि चिंकी फटाकन तयार व्हायला जातात. मग आजी आजोबा गट्टू आणि चिंकी पावसाचा आनंद घेण्यासाठी लॉंग ड्राईव्हला निघून जातात. कार थोडीशीच दूर गेली होती की रिमझिम पावसाला सुरुवात होते. वाव आजोबा, आता तर ड्रायव्हिंगला खूप मजा येते. मुलांनो, ह्या पावसाळी वातावरणामध्ये तुम्हाला भुट्टा किंवा कणीस खायचंय का? वाव आजी, तू तर अगदी माझ्या मनातलं बोललीस. हो आजी, आम्ही नक्की खाऊ एकदम टेस्टी भुट्टा. मग गट्टू चिंकी आजी आजोबा मिळून चटपटीत भुट्टा एन्जॉय करतात. किती जोरदार पाऊस आहे ना चिंकी. तुला आठवतं, एकदा शाळेतून येत होतो तेव्हा अशा जोरदार पावसात अडकलो होतो. हो गट्टू, ते मी कसं विसरू शकते. त्या दिवशी खरंच खूप जोरदार पाऊस झाला होता. माझा तर पूर्ण ड्रेस पाणी आणि चिखलाने खराब झाला होता. हो, आणि मला तर किती ताप आला होता. हो, म्हणूनच आई आपल्याला पावसात नाही भिजू देत. अरे काळजीचं काही कारण नाहीये मुलांनो. आता तुम्ही दोघं अगदी सेफ आहात, तुम्हाला काही अडचण येणार नाही.
मग आजोबा कारला घरच्या दिशेने घेऊन जातात की तेवढ्यात गट्टूला पुन्हा एकदा भूक लागते. आजोबा, मला परत भूक लागलीये. गट्टू, तू पण ना, तुझं पोट कधीच भरत नाही का रे? काही हरकत नाही गट्टू बाळा, तुम्ही तर वाढणारी मुलं आहात. तुम्ही दोघांनी खूप खाल्लं प्यायलं पाहिजे. आणि तसंही या पावसाळ्याच्या वातावरणात गरमागरम खाण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. मग आजोबा, तुम्ही आम्हाला काय खायला घालणार? मुलांनो, आता मी तुम्हाला चंदूचे प्रसिद्ध भजी खाऊ घालतो. वाव आजोबा, मला तर भजी खूप आवडतात. येपी! हो हो, भजी तर मलाही खूप आवडते. आणि त्यासोबत जर हिरवी चटणी मिळाली तर खरंच खूप मजा येते. अरे गट्टू, तू तर एकदम मोठ्या माणसांसारखा बोलतोयस. मग आजोबा सगळ्यांना चंदूचे प्रसिद्ध भजी खाण्यासाठी घेऊन जातात. भजी खाऊन गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात. वा आजोबा, ही भजी तर खरंच खूप मस्त आहे. आता कळालं की ही भजी एवढी प्रसिद्ध का आहे. मुलांनो, हे भजे मी तेव्हापासून खातोय जेव्हा मी जॉब करायचो आणि मी बऱ्याचदा इथे यायचो. तेव्हा इथे यांचे बाबा भजे विकायचे. काय बोलताय आजोबा तुम्ही? हे भजीचं दुकान इतकं जुनं आहे? मग काय बाळांनो, हे दुकान खूप जुनं आहे. वाव, जितकं जुनं दुकान आहे तितकीच भारी चव आहे. मग सगळेजण मिळून टेस्टी भजी एन्जॉय करतात आणि गट्टू थोडेसे भजे आईसाठी पॅक करून घेतो. तर आजोबा, आता आपण सगळे घरी जातोय? अरे नाही, मला तर आता इतकी मजा येते. मला नाही जायचं आता घरी. मुलांनो, घरी तर जावंच लागेल ना. हा, पण घरी जाण्याच्या पूर्वी आम्ही तुम्हाला एका खास जागी घेऊन जातो. वाव, खास जागा? कोणती खास जागा आजी? सांग ना. मुलांनो, पाऊस आता थांबतच आलाय आणि आपण सगळे मिळून एक सुंदर इंद्रधनुष्य बघायला चाललोय. हो मुलांनो, मला एक अशी जागा माहिती आहे जिथे पावसानंतर खूप छान रेनबो बनतो. हे सगळं ऐकून गट्टू आणि चिंकी खूप जास्त एक्साइटेड होतात. आजोबा, मला तर राहवतच नाहीये. कधी येणार ती जागा? बस बस चिंकी बेटा, एक थोडीशी वाट बघ. आपण आता तिथे पोहोचतोच आहोत. मग आजी आजोबा आणि गट्टू चिंकी त्या स्पेशल जागी पोहोचतात जिथून रेनबो दिसणार होता. आता पाऊसही थांबला होता. आता सगळेजण एक्साइटमेंटने रेनबोची वाट पाहत होते. थोड्याच वेळात एक सुंदर असा रेनबो आकाशात दिसला. वाव, इतकं सुंदर इंद्रधनुष्य मी आजपर्यंत कधीच पाहिलं नाही. खरंच आजी, हे इंद्रधनुष्य तर खरंच खूप मस्त आहे. आपल्या घरातून इतकं सुंदर इंद्रधनुष्य कधीच दिसत नाही. हो मुलांनो, ही एक खास जागा आहे आणि पूर्ण शहरात इथेच सगळ्यात सुंदर इंद्रधनुष्य दिसतो. माहितीये का मुलांनो, बऱ्याचदा तुमची आजी आणि मी हा सुंदर रेनबो पावसानंतर बघायला इकडे येतो. आता जर तुम्हालाही आवडला असेल तर पुढच्या वेळेपासून तुम्हालाही घेऊन येऊ. हो आजोबा, तुम्ही आम्हाला घेऊन नक्की या आणि सोबत गरम गरम भजी आणि भुट्टाही घेऊन या. वाव, किती मजा येईल ना. आजी आजोबा गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून हसायला लागतात आणि मग नंतर सगळेजण घराच्या दिशेनं परत निघतात. थंडरस्टॉर्म. संध्याकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी मैदानात खेळत होते. तेवढ्यात त्यांनी अचानक पाहिलं की आकाशात काळे मेघ दाटून येतायत आणि सगळीकडे अंधार झाला. मग आई घरातून बाहेर आली. गट्टू चिंकी, लवकर आत या. मला असं वाटतं की वादळ येणार आहे. गट्टू चिंकी आईचं बोलणं ऐकून लगेच तिच्याकडे धाव घेतात. आता आई, गट्टू आणि चिंकी तिघही घराच्या गेटमध्ये उभे राहून आभाळाकडे बघत होते.
तेवढ्यात तिथे जोर जोराचा पाऊस सुरू होतो. गट्टू चिंकी, चला आपण लवकर घरात जाऊ. हो आई, चल. तिघेही जसे घरात जातात तेव्हा त्यांना जोरात विजेचा कडाडण्याचा आवाज येतो आणि त्यानंतर काही सेकंदातच घरातले सगळे लाईट्स निघून जातात. गट्टू चिंकी घाबरून आईला बिलगतात. आई, हे काय झालं? हे असे अचानक लाईट का गेले? मला खूप भीती वाटते आई. हो आई, हे असे अचानक लाईट का गेले? गट्टूला अंधाराची खूप भीती वाटते. अरे गट्टू, घाबरू नकोस तू. चिंकी बाळा, मला असं वाटतं की पावसामुळे शॉर्ट सर्किट झालंय आणि म्हणून सगळ्यांच्या घरातली लाईट गेलीये. लाईट लवकर येतील, तुम्ही काळजी करू नका. आई, मला खूप भीती वाटतेय. इथे किती अंधार आहे. आई, आपण मेणबत्ती लावूया, ज्यामुळे थोडा प्रकाश येईल आणि गट्टूला भीती सुद्धा नाही वाटणार. हो चिंकी, हे बरोबर बोलीस. चल, आपण मेणबत्त्या शोधून आणूया. आई आपल्या फोनचा टॉर्च लावते आणि गट्टू चिंकीला लिव्हिंग रूम मध्ये बसवून आपल्या बेडरूम मध्ये मेणबत्त्या शोधायला जाते. गट्टू चिंकी, बघा, मी मेणबत्त्या आणल्या. या, आपण ह्या सगळ्या पूर्ण दिवाणखान्यात लावूया, म्हणजे इथे प्रकाश पडेल. गट्टू चिंकी आईला मेणबत्त्या लावायला मदत करतात की तेवढ्यात जोरात वीज कडाडते. तेव्हा सगळे घाबरतात. तेवढ्यात त्यांचा कोणीतरी दरवाजा वाजवतो. अगं चिंकी, ह्या वेळेस अशा वातावरणात कोण आला असेल? कोणी भूत तर नसेल ना? अरे गट्टू, तू असं काहीतरी बोलून आम्हाला का घाबरवतोयस? नक्कीच कोणीतरी दुसरा आला असेल. मुलांनो, भूत वगैरे काही नसतं. मी आत्ताच दार उघडते आणि बघते कोण आहे ते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. दरवाजा उघडून जेव्हा आई पाहते तेव्हा तिला दिसतं की कोणीतरी ओल्या कपड्यांमध्ये दारात उभा आहे. अंधारामुळे त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. गट्टू चिंकी आपले डोळे बंद करून भूत भूत असं ओरडत बसतात. तेवढ्यात आई त्यांना शांत करते. अरे मुलांनो, काही भूतबीत नाहीये. तुमचे डोळे उघडून इकडे जरा बघा. गट्टू चिंकी आपले डोळे उघडतात आणि समोर पाहतात. समोर दुसरं कोणी नसून बाबा असतात. गट्टू चिंकी, तुम्ही मला दोघं भूत कसे समजू शकता? आई हसू लागते. बाबा, आम्ही लाईट गेल्यामुळे आधीच घाबरलेलो होतो आणि अंधारात तुम्हाला पाहिलं तर अजून घाबरलो. हो बाबा, असंच झालं होतं. पण तुम्ही तर पूर्ण भिजलात. तुम्ही कपडे बदलून घ्या बाबा, नाहीतर तुम्ही आजारी पडाल. हे ऐकून बाबा सुद्धा हसू लागतात आणि टॉर्च घेऊन कपडे बदलायला जातात. जेव्हा ते परततात तेव्हा ते पाहतात की गट्टू चिंकी आणि आईने सगळ्या लिव्हिंग रूम मध्ये कॅन्डल्स लावल्या होत्या. जवळच्या इलेक्ट्रिक पोलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लाईट्स गेले आहेत आणि ते ठीक होण्यासाठी किमान 4-5 तास तरी लागतील. हे ऐकून आई जरा वैतागते. आता मी स्वयंपाक कसा करू आणि घरातली इतर कामं लाईट शिवाय कशी होतील? अगं, तू काळजी करू नकोस. आज आम्ही सगळे तुला स्वयंपाकात मदत करू. हे ऐकून गट्टू चिंकी सुद्धा एक्साइटेड होऊन जातात. हो आई, आम्ही सगळे तुझी मदत करू. असं म्हणून गट्टू चिंकी आईची किचन मध्ये कॅन्डल्स लावायला मदत करतात आणि बाबा भाज्या चिरू लागतात. जसं थोड्या वेळात जेवण तयार होतं, गट्टू चिंकी ते सगळे लिव्हिंग रूम मध्ये डायनिंग टेबलवर येऊन ठेवतात. तेवढ्यात अचानक जोरात वीज चमकते आणि गट्टू चिंकी पुन्हा घाबरतात. गट्टू चिंकी घाबरलेले बघून आई बाबा काळजीमध्ये पडतात आणि तेवढ्यात बाबांना एक आयडिया येते. मुलांनो, जेवताना तुम्हाला एक गोष्ट ऐकायला आवडेल का बरं? कसली गोष्ट बाबा? बाबा, ही काय हॉरर स्टोरी आहे? अरे नाही मुलांनो, ही काही हॉरर स्टोरी नाही. मी तर तुम्हाला आमच्या लहानपणीची गोष्ट सांगतो, जेव्हा मी छोटा होतो. बाबा, तुम्ही जेव्हा आमच्याकडे लहान होता तेव्हाची गोष्ट ही? हो मुलांनो, जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो तेव्हा मी माझ्या आईबाबांसोबत गावी राहायचो आणि तिकडे लाईट कधीतरीच येते. बाबा, तुम्ही टीव्ही कसे बघत होता? जर आपल्याकडे लाईट नाही आले तर आम्ही आमचा आवडता शो मिस करू. हो बाबा, बघा ना, आजही आपण टीव्ही बघता बघता जेवण नाही करू शकणार. आमचा आवडता शो मिस होणार. अरे मुलांनो, त्यावेळी घरामध्ये टीव्ही फारसे नसायचे. गट्टू चिंकीला हे ऐकून आश्चर्य वाटतं. मग तुम्ही काय करायचे बाबा? सांगा ना.
हो हो मुलांनो, पण अगोदर या कॅन्डल्स आईला डायनिंग टेबलवर ठेवायला मदत करा बरं. मग मी पुढची गोष्ट सांगतो. गट्टू चिंकी पटकन आईची मदत करतात आणि सगळेजण डायनिंग टेबलवरती बसतात. आता तरी सांगा ना बाबा, काय करायचा तुम्ही? हे सगळं ऐकण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. मुलांनो, त्यावेळेला आमच्याकडे लाईट 2-3 दिवसांनी एकदा यायची बघा, आणि आम्ही सगळी कामं बिना लाईटचीच करायचो. आम्ही सकाळी 4ला उठायचो आणि जास्तीत जास्त काम संध्याकाळी अंधार होण्याच्या आतच संपवायचो. आम्ही रात्री 7 किंवा 8 वाजेपर्यंत झोपायचो. काय बाबा, तुम्ही इतक्या लवकर झोपायचात आणि सकाळी इतक्या लवकर उठायचात? हो मुलांनो, पूर्वीच्या काळी लोक लवकर उठायचे आणि लवकर झोपायचे. त्यामुळे मला आणि आईला लाईट नाही येत तरी भीती वाटत नाहीये. वा बाबा, ही किती कमालीची गोष्ट आहे. सगळेजण बोलत असतात तेवढ्यात लाईटही येते. अरे वा, लाईटही आले. मला तर लाईट शिवायच मजा येत होती. चिंकीच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे. येत्या आठवड्यात चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डीचा बर्थडे होता, ज्याकरता चिंकी खूप एक्साइटेड होती आणि ती सारखी सारखी गट्टू सोबत याबद्दल बोलत होती. गट्टू, तुला माहितीये, गुड्डी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तिच्यासोबत चॉकलेट्स वाटायला घेऊन जाणार आहे. हो चिंकी, ही गोष्ट तू मला 10 वेळेस सांगून झालीये. आता बस ग. गुड्डीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी प्रिन्सेस थीम ठेवलीये. आपल्याला प्रिन्सेसवाले कपडे घालायचेत. मी तर माझा मस्त फ्रॉक घालणार आहे, जो वाढदिवसाला बाबांनी दिला होता. हो ग चिंकी, तुला जे घालायचंय ते घाल, पण आता मला टीव्ही बघू दे प्लीज. तू हे जाऊन आईला का सांगत नाही? अरे हो, आता जाऊन मी ही गोष्ट आईला सांगते. चिंकी धावतच किचनकडे जाते आणि आईला पुन्हा एकदा त्याच एक्साइटमेंटने सगळं सांगू लागते. बाळा चिंकी, तू काय विचार केलास? तुझ्या बेस्ट फ्रेंड गुड्डीसाठी तू काय गिफ्ट घेणार आहेस? मी गुड्डीसाठी एक छान पेन्सिल केस घेणार आहे. ते घेण्यासाठी तू माझ्यासोबत बाजारात येशील नाही? हो हो चिंकी, का नाही? बरं, आता तू आणि गट्टू येऊन डायनिंग टेबलवर बसा. बघा, मी तुमच्यासाठी सँडविच केलंय. चिंकी डायनिंग टेबलवर बसून सुद्धा गुड्डीच्या वाढदिवसाबद्दलच आई आणि गट्टूला सांगू लागते आणि सगळे सँडविचेस हातात घेऊन एन्जॉय करू लागतात. बर्थडेच्या दिवशी चिंकी क्लासमध्ये येते आणि गुड्डीला क्यूटसे असे हेअरबँड लावलेले पाहते. सगळेजण गुड्डीला विश करत होते आणि तिच्याजवळ खूप गर्दी होती. गुड्डी, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू चिंकी. ये माझ्या शेजारी माझ्यासोबत बस. चिंकी आणि गुड्डी सोबतच बसतात आणि तेवढ्यात क्लासरूम मध्ये गट्टू आपल्या बेस्ट फ्रेंड गट्टू सोबत येतो. हॅपी बर्थडे गुड्डी. मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच फ्रेंड्स. गुड्डी, तुझा हेअरबँड तर खूपच मस्त दिसतोय. थँक्यू चिंकी. तू संध्याकाळी पार्टीला येतेयस ना? हो गुड्डी, नक्कीच. ही काय विचारण्याची गोष्ट आहे? तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं पटापट आपल्या सीटवर बसून घेतात. जसा क्लास संपणार असतो तेवढ्यात गुड्डी उठते आणि मॅमच्या जवळ जाते आपल्या टॉफीचं पाकिट घेऊन. अरे, हॅपी बर्थडे गुड्डी बाळा. जा, आधी मुख्याध्यापकांच्या खोलीत जाऊन मुख्याध्यापकांचा आशीर्वाद घे आणि त्यांना चॉकलेट दे. ओके मॅम. गुड्डी बाळा, तू सोबत कोणाला घेऊन जाणार आहेस? मॅम, मी चिंकीला सोबत घेऊन जाईन. एवढं बोलून गुड्डी आणि चिंकी टॉफीज घेऊन प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात. मॅडम, मी आत येऊ? ये आत बाळा. गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात. गुड्डी प्रिन्सिपल मॅमला टॉफी देते. हॅपी बर्थडे गुड्डी. मे गॉड ब्लेस यू. प्रिन्सिपल मॅम एका बर्थडे कार्डवर आपली साईन करून गुड्डीला देतात आणि गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिस मधून बाहेर येतात. शाळेच्या सुट्टीनंतर चिंकी गुड्डीला म्हणते, गुड्डी, आज शाळेत किती मजा आली ना? आपण किती वर्गामध्ये जाऊन चॉकलेट्स दिलेत. हो चिंकी, आणि तू विसरू नकोस, संध्याकाळी 5 वाजता माझ्या घरी पार्टीसाठी ये. आणि हो, हे घे तुझ्यासाठी एक्स्ट्रा चॉकलेट. थँक्यू गुड्डी. चिंकी आणि गट्टू घरी पोहोचतात. घरी पोहोचून चिंकी आईला म्हणते, आई बघ ना, गुड्डीने फक्त मला एक्स्ट्रा चॉकलेट दिलं. अरे वा चिंकी. हो आई, आणि तू माझा प्रिन्सेसवाला ड्रेस काढलायस ना? आणि माझा आवडता हेअरबँड?
हो चिंकी बाळा, मी सगळी तयारी केलीये. आता आधी तू जा, हातपाय धु आणि जेवण कर आणि गट्टूलाही सांग. ओके आई. थोडंसं खाऊन गट्टू आणि चिंकी गुड्डीच्या पार्टीसाठी जायला रेडी होतात. आई बघ ना, मी कशी दिसतीये. अरे वा, माझी गोड चिंकी, तू एकदम परीसारखी दिसतीयेस. चिंकी आपलं कौतुक ऐकून खुश होते आणि मग आई दोघांना गुड्डीच्या घरी सोडून येते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. हाय चिंकी. हाय गट्टू. ओ वाव गुड्डी, तुझ्या आणि माझ्या ड्रेसचा रंग एकदम सेम आहे. आपण दोघी तर खरंच बेस्ट प्रिन्सेस दिसतोय. हो चिंकी, तू एकदम बरोबर बोललीस. आपण दोघी सोबत खूप छान फोटोज काढू आणि नंतर त्यांची एक फ्रेम सुद्धा करू. हो, ही तर खूप मस्त कल्पना आहे गुड्डी. आणि मी तर विसरलेच, हे घे तुझं बर्थडे गिफ्ट. आणि ही काही फुलं जी मी येताना रस्त्यात तोडली. ओ वाव, किती गोड फुलं आहेत चिंकी. थँक्यू सो मच. आणि ह्या गिफ्ट मध्ये काय, तूच उघडून बघ. अरे वा, किती सुंदर पेन्सिल बॉक्स आहे हा. ह्यावर तर माझ्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरचा फोटोही आहे. थँक्यू चिंकी. यू आर वेलकम गुड्डी. तेवढ्यात गुड्डीची आई सगळ्या मुलांना आवाज देते. या बरं मुलांनो, केक कापायचाय आणि भरपूर फोटोही काढायचेत. मग सगळेजण मिळून केक कटिंग करतात आणि खूप सारे पिक्चर्स क्लिक करतात. चला मुलांनो, आता वेळ आहे एका खेळाची. तुम्ही तयार आहात? हो, आम्ही तयार आहोत. ठीक आहे मुलांनो, तर आता आपण पासिंग द पार्सल खेळ खेळूया. या खेळात आपण सगळे गोल करून बसायचं आणि गाणं लावायचं. गाणं थांबल्यानंतर ज्याच्याकडे पार्सल असेल त्याला डान्स, पोएम, सिंगिंग मधून काहीतरी एक करून दाखवावं लागेल. मग सगळी मुलं एकत्र येऊन पासिंग द पार्सल खेळतात. सगळ्यात पहिल्यांदा गट्टूची पाळी येते आणि तो सगळ्यांना डान्स करून दाखवतो. मग गुड्डीची पाळी येते. ती छान शाळेत शिकवलेली एक कविता म्हणून दाखवते. त्यानंतर चिंकीची वेळ येते. ती सगळ्यांसाठी एक छानसं गाणं म्हणून दाखवते. असं करत करत सगळे मुलं खूप एन्जॉय करतात आणि पार्टी संपते. बरं गुड्डी, आम्ही निघतो. तुझ्या बर्थडे पार्टीमध्ये खरंच खूप मजा आली. खरंच खूप मजा आली गुड्डी. आणि काकूंनी किती मस्त जेवण बनवलं होतं. थँक्यू गट्टू. थँक्यू चिंकी. चल, उद्या शाळेत भेटूया. हो गुड्डी, भेटू उद्या. बाय बाय. बाय बाय गुड्डी. मग गट्टू आणि चिंकी आपल्या घरी येतात. चिंकी आईला पार्टीत केलेली धमाल अगदी आनंदाने सांगते. चेस चॅम्पियन चिंकी. पावसाच्या सीझनमध्ये अचानक खूप सारं ऊन पडलं होतं. बदलत्या वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला आणि बऱ्याच मुलांना सर्दी खोकला होत होता. एक दिवस चिंकी ही घरी जेव्हा आली तेव्हा तिला खूप खोकला येत होता. अगं चिंकी, तुला बरं वाटत नाहीये का? हो आई, दुपारपासूनच घशात कसं तरी होतंय. काही हरकत नाही, मी तुळशीची पानं, आलं, काळी मिरी घालून काढा करून देते. तो पी, संध्याकाळपर्यंत खोकला बरा होऊन जाईल. पण संध्याकाळी चिंकीची तब्येत अजून बिघडली आणि तिला तापही आला होता. बाबांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि त्यांनी चिंकीचं पूर्ण चेकअप केलं. हिला व्हायरल इन्फेक्शन झालंय. आजकाल बऱ्याच मुलांना होतंय. चिंतेचं काही कारण नाही. मी औषधं लिहून देतो. थोड्याच दिवसात चिंकी बरी होऊन जाईल. गट्टूला पण चिंकीची खूप काळजी वाटत होती. त्यानेही जबाबदार भावाप्रमाणे काम केलं आणि पटकन जाऊन चिंकीसाठी औषधं घेऊन आला. आईने चिंकीला औषधं खाऊ घातली आणि ती आरामात झोपली. दुसऱ्या दिवशीपासून चिंकी शाळेत जात नव्हती. चिंकीला दिवसभर डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली होती. गट्टूही शाळेतून आल्यावर जास्तीत जास्त आपला वेळ चिंकी सोबत घालवत होता. चिंकी अशीच बोर होऊ नये त्यासाठी गट्टू तिला स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्स मधून स्टोरी ऐकवत होता. गट्टूला असं चिंकीची काळजी घेताना बघून आई खूप खुश होत होती. एके दिवशी गट्टूने पेपरमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट वाचली तर त्याने चिंकीला ते सांगितलं. अगं चिंकी, मी आज एका अशा कॉम्प्युटर विषयी वाचलं की जो चेस खेळतो. हो चिंकी, शास्त्रज्ञांनी एक असा कॉम्प्युटर बनवलाय जो आपल्या माणसांसारखा चेस खेळू शकतो.
त्याचं नाव डीप ब्लू आहे आणि त्याने एकदा तर चेसच्या वर्ल्ड चॅम्पियन प्लेअरला हरवलं होतं. अरे वा, मला सुद्धा चेस खूप आवडतं खेळायला. मी तुला फोनवर चेसचं ॲप इन्स्टॉल करून देईल. तू एकटी असताना सुद्धा गेम शिकून प्रॅक्टिस करू शकते. गट्टूने चिंकीच्या फोनमध्ये चेसचं ॲप इन्स्टॉल केलं. आता तुम्हीही आमच्या आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. आणि चिंकी ही गेमचे बारकावे शिकून प्रॅक्टिस करू लागली. आई बाबाही चिंकीच्या या नव्या छंदावर खुश होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी चिंकीला एक पॅकेट दिलं. अरे, काय आहे या पाकिटात? रॅपर उघडून तर पहा, तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. चिंकी पॅकेट उघडते तर त्यात तिला एक चेस बोर्ड मिळतो. अरे वा, हा तर खूपच मस्त चेस बोर्ड आहे. आई आणि गट्टू देखील चिंकीच्या सरप्राईज गिफ्टला बघून टाळ्या वाजवतात. मला तर पूर्ण खात्री आहे की एक दिवस चिंकी सुद्धा प्रज्ञा आनंदासारखी आपल्या सगळ्यांची अभिमानाने मान उंचावेल. प्रज्ञा आनंदा कोण आहे आई? प्रज्ञा आनंदा एक भारतीय चेस प्लेअर आहे जो 16 वर्षाचा असूनही मागच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसनला हरवलं होतं. फक्त 16व्या वर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं. तू सुद्धा कमी वयातच चॅम्पियन होशील चिंकी, मला खात्री आहे. चिंकी ऑनलाईनच आपल्या शाळेच्या मित्रांसोबत चेस खेळू लागली. काहीच दिवसात चिंकीचा गेम एवढा इम्प्रूव्ह झाला होता की शाळेतली लोकही तिची खूप स्तुती करू लागले. चिंकीच्या वर्गमैत्रिणींनी शाळेच्या स्पोर्ट टीचर राधिका मॅमला चिंकीबद्दल सांगितलं. राधिका मॅडम स्वतः चांगल्या खेळाडू होत्या चेसच्या. दुसऱ्या दिवशी राधिका मॅम चिंकीची तब्येत बघायला चिंकीच्या घरी आल्या. डॉक्टरांच्या औषधांमुळे चिंकीची तब्येत बरीच सुधारली होती, पण तिला अजूनही बरं व्हायला 3-4 दिवस तर लागणार होतेच. तू अटेंडन्सची काळजी करू नको चिंकी, फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हो मॅम. आणि मी तुझ्या चेस गेम विषयी खूप ऐकलंय. सगळे जण तुझं कौतुक करत होते. मी तर अजून शिकतीये मॅम, पण चेस खेळताना मला खूप मजा येते. चल, आपण दोघी एक गेम खेळूया. चिंकीने चेसबोर्ड लावला आणि राधिका मॅडम सोबत गेम खेळू लागली. आई राधिका मॅडम साठी चहा आणि बिस्किट्स घेऊन आली आणि सोबत बसून त्यांचा गेम पाहू लागली. चिंकी अगदी विचारपूर्वक शांतपणे आपल्या चाली खेळत होती, त्यामुळे राधिका मॅडम बऱ्याच इम्प्रेस झाल्या. गेम तर फायनली राधिका मॅमच जिंकल्या, पण ज्या प्रकारे चिंकी खेळली होती ते अगदी कौतुकास्पद होते. राधिका मॅडमनी तिच्या गेम सुधारण्यासाठी खूप साऱ्या टिप्स तिला दिल्या. काही दिवसानंतर आंतरशालेय चेस कॉम्पिटिशन होणार होती आणि गट्टू चिंकीच्या शाळेच्या प्रिन्सिपलने स्कूलच्या टीमला अनाऊन्स केलं. ह्या वर्षी चेस टुर्नामेंटमध्ये आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करतील विशाल, प्रज्ञा, कुमुद आणि चिंकी. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून स्कूल टीमचं अभिनंदन केलं. अभिनंदन चिंकी, मला खात्रीच होती की तुझं सिलेक्शन नक्की होणार. जिथे बरीच लोक चिंकीचं नाव ऐकून खुश होते, तिथेच काही जणांनी चिंकीवरती अविश्वासही दाखवला. हिस्ट्रीच्या टीचर संध्या मॅम म्हणतात, चिंकी तर खूप लहान आहे. इतक्या लहान वयात ती टुर्नामेंट मधल्या सिनियर स्टुडंट सोबत कशी टिकू शकेल? भलेही चिंकी वयाने लहान आहे, पण तिचं डोकं खूप चालतं. मला खात्री आहे चिंकी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल. नेक्स्ट संडे टाउन हॉलमध्ये इंटर स्कूल चेस टुर्नामेंट सुरू झाली. चिंकीला प्रोत्साहित करायला आई बाबा आणि गट्टूही आला होता आणि शाळेचे बाकी प्लेयर्स आणि राधिका मॅडमही होत्या. पहिल्याच राऊंडमध्ये चिंकीच्या शाळेतले 2 मित्र कुमुद आणि विशाल हरले. प्रज्ञाने जोरदार खेळ खेळला आणि सेकंड राऊंडला क्वालिफाय झाली. पण चिंकीची मॅच सेंट पॉल स्कूलच्या पीटर वेगस सोबत झाली, जो गेल्या वर्षीचा उपविजेता होता. पीटर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपल्या मित्रांना म्हणाला, ही छोटी मुलगी तर माझ्यासमोर अर्धा तासही टिकणार नाही. त्याच्यासोबत उभे असलेली लोक चिंकीकडे पाहून हसू लागली. पण खेळ सुरू होताच चिंकीने असा घेर घातला की पीटर फसला. त्याने लक्षच दिलं नाही की चिंकीची क्वीन पीटरच्या हातात कशा प्रकारे येऊन एक खतरनाक जाळ विणत होती आणि 15 मिनिटातच पीटर चेकमेट झाला. दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चिंकीने आपल्या स्पर्धकाला हरवून जेव्हा सेमीफायनलमध्ये गेली तेव्हा टुर्नामेंटमध्ये तिच्या नावाची चर्चा होऊ लागली. दुसरीकडे चिंकीच्या शाळेची दुसरी प्लेयर प्रज्ञा आपली मॅच हारली. आता मेडल जिंकण्याची सगळी जबाबदारी चिंकीच्या खांद्यावर आली.
चिंकीची सेमीफायनल रुबीना बरोबर होती, जी चिंकीप्रमाणे पहिल्यांदाच या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती. पण तिच्या अटॅकिंग मूव्हची खूप चर्चा होती. मॅचच्या आधी राधिका मॅडम चिंकीला समजावताना म्हणतात, चिंकी, ह्या रुबीना नावाच्या मुलीचा अटॅकिंग गेम खूप डेंजरस आहे. मॅम, मी सिसिलियन डिफेन्स स्ट्रॅटेजीने गेम सुरू करेन. बघू रुबीनामध्ये किती पेशन्स आहेत. खेळ सुरू झाला आणि रुबीनाने एकापेक्षा एक अटॅकिंग मूव्ज बनवल्या. पण चिंकीचं अँटिसिपेशन खूप शार्प होतं. तिने ज्या प्रकारे आपला सिसिलियन डिफेन्स तयार केला होता त्याने रुबीनाचं धैर्य तुटू लागलं. रुबीनाने अचानक चुका करायला सुरुवात केली आणि त्याचाच फायदा घेत चिंकीने रुबीनाचा किल्ला उद्ध्वस्त केला. प्रत्येकजण चकित होतं की कसं काय चिंकीने एवढ्या शांततेत रुबीनाला हरवलं. शेवटी फायनल गेम सुरू झाला आणि यावेळी चिंकीच्या समोर होती शनाया वर्मा, लास्ट इयरची चॅम्पियन. ती केवळ चिंकीपेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, परंतु गेल्या 2 वर्षांपासून सलग ती गोल्ड मेडल जिंकत होती. चिंकीला शनायाच्या स्ट्रॅटेजीज काही समजत नव्हत्या आणि हळूहळू शनायाने गेमवर मजबूत पकड बनवली. तिने दोन्ही चिंकीचे नाईट आणि शोब उडवले, जिथे चिंकी मात्र फक्त शनायाच्या 3 पाऊंड्सचं नुकसान करू शकली. गेम हळूहळू शनायाकडे जातोय हे पाहून गट्टू, बाबा आणि आईच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. पण तेवढ्यात राधिका मॅडम म्हणाल्या, चिंकीची चाल हाय रिस्क असणारी आहे आणि तिने जर काम केलं तर तिचं लक्ष सरळ शनायाच्या राजावर असेल. खरं तर ही चाल चिंकीला राधिका मॅडमनीच शिकवली होती आणि त्यांचा अंदाज बरोबर खरा ठरला. चिंकीने थोड्याच वेळात शनायाच्या क्वीनला उडवलं. शनायाचा पूर्ण गेम तिच्या क्वीनवरतीच होता आणि चिंकीच्या या चालीनंतर ती एकदम कोलमडली. चिंकीने काहीच वेळात शनायाला चेकमेट केलं. दुसरीकडे टाउन हॉल सगळ्या टाळ्यांनी दुमदुमून गेला. चीफ गेस्टने चिंकीला गोल्ड मेडल घातलं आणि हे पाहून आई, बाबा, गट्टू आणि राधिका मॅडम खूप खुश झाले. आणि आता तर चिंकी राज्यस्तरीय ज्युनियर चेस चॅम्पियनसाठी पात्र ठरलीये. खूप मस्त चिंकी, तुझे आजारपणाचे दिवस सुद्धा एक नवीन स्किल शिकण्यात घालवलेस आणि त्याचमुळे आज तू चॅम्पियन झालीस. वी आर प्राऊड ऑफ यू चिंकी. रक्षाबंधन. गट्टू चिंकी शाळेतनं परत येत होते. ते दोघे खूप एक्साइटेड होते कारण रक्षाबंधनमुळे त्यांना 2 दिवसांची सुट्टी होती. चिंकी, रक्षाबंधनला किती मजा येईल ना. मी तर खूप सारे स्वीट्स खायला खूप एक्साइटेड आहे. हा गट्टू, मला तर स्वीट सोबत खूप सारे चॉकलेट्स पण मिळणार आणि गिफ्ट्स पण. हा, ते तर यासाठी कारण तू मला राखी बांधणार. पण हे तर चुकीचं आहे ना. तुझी रक्षा पण मीच करायची आणि सगळे चॉकलेट्स तुलाच मिळणार. हे ऐकून चिंकी कुठल्या तरी विचारात पडते, पण ती काही बोलणार तितक्यात गट्टू चालता चालता थांबून जातो. काय झालं गट्टू, तू थांबलास का? चिंकी, ते बघ डॉगी. तुला तर माहितीये ना मला या डॉगी पासून किती भीती वाटते. अरे हा, पण तू घाबरू नको गट्टू. नॉर्मल होऊन चाल, तो तुला काहीच नाही करणार. फक्त तू घाबरू नकोस. पण गट्टू पुढे चालण्याऐवजी उलटा मागे चालायला लागतो आणि त्यामुळे डॉगी पण गट्टूवर भुंकायला लागतो. गट्टू खूपच घाबरून जातो आणि ओरडत चिंकीच्या मागे जाऊन लपतो. वाचव, वाचव चिंकी, हा मला चावेल, वाचव. चिंकी लगेचच एक स्टिक उचलते. हट हट, पळ इथून. गट्टू बघ, डॉगी पळाला. आता तू घाबरणं बंद कर. थँक्यू चिंकी. मला तर त्या डॉगी पासून खूप भीती वाटत होती. आता आपण लवकर घरी जाऊया. हा गट्टू, चल. गट्टू चिंकी लगेचच घरी पोहोचतात. पण चिंकी जरा शांत शांत होती. घरी आई किचन मध्ये काम करत होती. मुलांनो, तुम्ही आलात? हा मम्मी, तुला माहितीये मला आज डॉगी भेटला होता एक रस्त्यामध्ये. मी तर खूप घाबरलो होतो, पण चिंकीने त्याला पळवून लावलं आणि मग आम्ही लवकर घरी आलो. पण चिंकी, तू का एवढी शांत आहेस? कसला विचार करतेस? ते मम्मी, आज मी सुद्धा डॉगी पासून गट्टूची रक्षा केली. हा, हे तर तू खूप चांगलं काम केलंस चिंकी. तर मग ही गोष्ट तर अजिबात खरी नाहीये की गट्टू फक्त माझी रक्षा करतो. मी सुद्धा गट्टूची रक्षा करते. तर मग मी फक्त राखी का बांधायची? त्याने सुद्धा मला राखी बांधली पाहिजे ना. चिंकीचं म्हणणं ऐकून मम्मी आणि गट्टूला जरा आश्चर्यच होतं. अगदी बरोबर बोलतेस तू.
पण मम्मी, मला तर चिंकीची आयडिया खूप चांगली वाटली. यावेळेस आम्ही दोघे एकमेकांना राखी बांधू आणि नेहमी आम्ही एकमेकांची रक्षा करू. आणि अशाने आम्हाला खूप सारे चॉकलेट्स पण मिळतील आणि यात तर खूप मजा पण येईल. ओहो गट्टू, तू तर फक्त चॉकलेट बद्दलच विचार करतोस. मुलांनो, जर तुम्हाला हेच हवंय तर असंच होईल. त्याच दिवशी रात्री पप्पा गट्टू चिंकीसाठी रक्षाबंधनचं खूप सगळं सामान घेऊन येतात. चॉकलेट्स, स्वीट्स, राख्या आणि भरपूर काही. रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी सकाळी गट्टू चिंकी लवकर उठून तयार होऊन जातात. मुलांनो, 8 वाजलेत. हीच राखी बांधायची योग्य वेळ आहे. तर आता तुम्ही दोघांनी एकमेकांना राखी बांधून घ्या. हा मुलांनो, हा तुमच्या दोघांसाठी एकदम स्पेशल रक्षाबंधन आहे. ठीक आहे, मग पहिले मी राखी बांधणार, मग गट्टू मला. ओके चिंकी, मी पण माझी राखी घेऊन येतो. गट्टू धावत राखी घ्यायला जातो आणि परत येताना त्याचा पाय स्लिप होऊन जातो. तो बस पडणारच होता तेवढ्या चिंकी त्याला सांभाळून घेते. अरे गट्टू, पळतोयस कशाला? आरामात चाल ना. बघ गट्टू, मी परत एकदा तुझी रक्षा केली. अगदी बरोबर बोललीस तू चिंकी. चिंकी गट्टूला त्याची फेवरेट राखी बांधते आणि मग गट्टू चिंकीला चॉकलेट्स देतो. आता माझा टर्न चिंकी. हे बघ, मी तुझ्यासाठी किती सुंदर राखी सिलेक्ट केली आहे. हा, ही तर खूप सुंदर आहे गट्टू. याच्यानंतर गट्टू चिंकीला राखी बांधतो आणि मग चिंकी पण गट्टूला चॉकलेट्स देते. फायनली रक्षाबंधनला यावेळेस मला सुद्धा चॉकलेट्स मिळाले. गट्टूचं म्हणणं ऐकून सगळेच हसायला लागतात. हा गट्टू, आणि आता तुला कुठल्याच गोष्टीची कधीच चिंता करायची गरज नाहीये. मी तुला नेहमी डॉगी पासून वाचवेन आणि तुझी रक्षा करेन. खरंच मानलं बाबा तुला चिंकी. तू तर खरंच खूप स्ट्रॉंग आणि हुशार आहेस. हा बाबा. यानंतर गट्टू चिंकी मम्मी पप्पांबरोबर पूर्ण दिवस एन्जॉय करतात. पण सगळ्यात जास्त एक्साइटेड तर ते दुसऱ्या दिवशी स्कूलला जाण्यासाठी होते. दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये गट्टू चिंकी जसे आपल्या क्लासमध्ये पोहोचतात ते बघतात की क्लासमध्ये सगळी मुलं एकमेकांना आपापल्या राख्या दाखवत होते. पण चिंकीच्या हातात राखी बघून सगळे आश्चर्यचकित होतात. अरे चिंकी, तुझ्या हातात पण राखी? पण असं कसं? तुला राखी कोणी बांधली? फ्रेंड्स, यावेळेस फक्त मी गट्टूला राखी नाही बांधली, तर त्याने सुद्धा मला राखी बांधली. काय? पण असं का चिंकी? राखी तर फक्त बहिणी बांधतात ना. कारण मी सुद्धा खूप वेळेस गट्टूची रक्षा करते. काही दिवसांपूर्वीच मी त्याला डॉगी पासून वाचवलं होतं. आणि आठवतंय, जेव्हा त्याचा आजारपणामुळे होमवर्क राहिला होता त्यावेळेस मीच त्याला हेल्प केली होती. म्हणूनच मी आई बाबांना म्हटलं की मी पण जर त्याची रक्षा करते तर त्याने सुद्धा मला राखी बांधायला हवी ना. हे तर तू अगदी खरं बोललीस चिंकी. पण तसं तर मग गट्टूने मला सुद्धा राखी बांधायला पाहिजे, कारण मी सुद्धा त्याला खूप वेळेस मॅमचा मार खाण्यापासून वाचवत असतो. राखी तर भावा बहिणींचा सण आहे, म्हणून फक्त भाऊ बहीणच एकमेकांना राखी बांधू शकतात. पण मी तर तुला फ्रेंडशिप डेला फ्रेंडशिप बँड तर बांधतो ना. हा, हे पण ठीक आहे. सगळी मुलं हसायला लागतात आणि क्लासमध्ये सगळे चिंकीची राखी बघायला लागतात आणि तिची स्तुती पण करतात. चिंकी पण गट्टूकडून राखी बांधून घेऊन खूप खुश होती. व्हिडिओ गेमची चटक. शाळेनंतर गट्टू चिंकी घरी आले. चला मुलांनो, जेवण तयार आहे. लवकर हातपाय धुवून या. शाळेतून येताच भूक लागली असेल ना? हो आई, खूप भूक लागली आहे. आणि आज तर तू छोले भटुरे बनवलेस ना? उफ, किती मस्त वास येतोय. वास तर येणारच. मी इतक्या प्रेमाने तुमच्या दोघांसाठी बनवलंय. चला लवकर बसा, जेवण गार होईल, मग मजाच येणार नाही. हो आई. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर जाऊन बसतात. आई त्यांना प्लेटमध्ये छोले भटुरे काढून देते. चिंकी खाण्यासाठी खूप एक्साइटेड होती, पण गट्टूचं लक्ष मात्र खाण्यात नव्हतं. आई, तुझा फोन कुठे? माझा फोन? तुला का हवाय माझा फोन? हवाय, तू सांग ना, कुठे? आधी हे सांग की का हवाय. तुला नाही कळणार. वा बाळा, हे काय बोलणं झालं? चिंकी, ह्याला काय झालंय? त्याला तो गेम खेळायचा आहे आई. अजिबात देऊ नकोस त्याला. माइंड युअर ओन बिझनेस चिंकी. एक नवीन गेम आलाय,
त्याचे सगळे मित्र त्याविषयीच बोलत होते. ते गेम फोनवर खेळतात. बर, हा कुठला गेम आहे सांग बरं? आई, तो एक कार रेसिंगचा गेम आहे, झुम झुम एक्स. त्यामध्ये अनेक फास्ट कार आहे, जसं की फरारी, बगाटी, जिच्या सोबत आपण खेळू शकतो. माझे सगळे मित्र तोच गेम खेळतात आई. मलाही खेळायचा आहे. जेवण झाल्यावर थोडा वेळ खेळू शकतो ना? प्लीज आई, प्लीज. ठीक आहे, तू खेळ गेम. आता जेवण तर कर. थँक्यू आई, तू सगळ्यात भारी आहेस. आई, तू ह्याचं नको ऐकू. तो सुद्धा फोनला चिटकून बसेल. नंतर तो कोणाचंच ऐकणार नाही. आई चिंकीला समजत नाही म्हणून हसू लागते. गट्टू खाऊन झाल्यावर आईकडनं फोन घेतो. हे बघ गट्टू, आता 2 वाजलेत. मला 3 वाजता फोन परत हवाय. समजलं? हो आई, तू काळजी नको करू, देईन ग. हो आई, अजून 1 तास प्लीज. मी आता 1 लेवल पुढे आलोय. 4 वाजता मी नक्की फोन देईन. असं करता करता घड्याळात 7 वाजतात आणि गट्टू चिंकीचे बाबा ऑफिसहून परत येतात. अहो, आलात तुम्ही घरी? प्लीज जरा गट्टूला समजावा. दुपारपासून माझा फोन घेऊन बसलाय, परत देतच नाहीये. गट्टू, आईचा फोन परत कर. गेम खेळत बसशील तर डोळे खराब होतील गट्टू. आणि होमवर्क केलास की नाही? चिंकी, याने आज होमवर्क केलाय का? नाही बाबा, घरी येताच फोनवर गेम सुरू. गट्टू, फोन मला देऊन टाक. जा, होमवर्क कर. आजपासून तुला फोन मिळणार नाही. ऐक, या फोनला पासवर्ड टाक. गट्टू इथे चिडूच शकणार नाही. संध्याकाळी गट्टू आणि चिंकी होमवर्क करतात. पण इथेही गट्टूच्या मनात गेमचेच विचार सुरू असतात. गट्टू, तू भूत वाटतोयस. इतक्या सकाळी सकाळी काय करतोयस? ओरडू नकोस चिंकी, माझं डोकं दुखतंय. तू पूर्ण वेळ फोन घेऊन बसलायस. झोप पूर्ण झाली नाही तर शाळेत कसा जाशील? गट्टू, तुला काय झालंय? आजारी आहेस का? पूर्ण वेळ झुम झुम एक्स खेळत होता म्हणून असा दिसतोय. बापरे, हे फक्त गट्टूच करू शकतो. आई बाबा रागवले नाहीत का? मी सुद्धा झुम झुम एक्सचा भक्त झालो होतो, पण आता आई बाबा मला फोन नाही देत. आई बाबांनी फोनला पासवर्ड टाकला होता, पण गट्टूने शोधून काढला. हे बरोबर बोललीस तू. अच्छा, आज फ्रायडे आहे. आज आपण सगळे पार्क मध्ये खेळायला भेटणार आहोत. ठीक आहे, तुम्ही दोघं येताय ना? येस येस येस. मग आपण भेटूयात सगळे. चल गट्टू, खेळायला जाऊयात. बाहेरात सगळे येणार आहेत. हरी, पिंकी, बनी, गुड्डी, सगळे. चल ना जाऊया. चल चल चल. चिंकी, मला त्रास देऊ नकोस. तुला जायचं असेल तर जा. चिंकी एकदम चमकतेच, कारण गट्टू नेहमी खेळणाऱ्या मुलांमध्ये पुढे असायचा. चिंकीला जरा वाईट वाटतं, पण गट्टूची तिला काळजी वाटते. ती थोडी नाराज होऊनच खेळायला निघून जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा गट्टू मोबाईलवर गेम खेळत असतो. अचानक गेमच्या स्क्रीनवर एक अलर्ट येतो. त्यात मोठ्या लाल अक्षरात लिहिलेलं असतं, गेम अपडेट प्लीज वेट. गट्टू फ्रस्ट्रेट होऊन जातो. त्याला गेमच खेळायचा होता, पण अपडेटमुळे त्याला थांबावं लागलं. गेम अपडेट व्हायला तर वेळ लागेल. तोपर्यंत काय करू? अरे यार, जाऊन बघतो चिंकी काय करतीये. आई, चिंकी कुठे? अरे, बाहेर आलास फोन मधून? चिंकी तर बाहेर खेळतीये मित्रांसोबत. पार्क मध्ये हरी आहे बहुतेक. तूही जातोयस? हो आई, मी जातो. अरे गट्टू, तू आलास? आम्हाला वाटलेलं तू गेम नंतर आम्हाला विसरूनच गेलास. आम्हाला तर वाटलं होतं की झुमझुम एक्सने आमची जागा घेतली की काय. हो, मलाही. चल, आम्ही पकडापकडी खेळतोय. तू नवीन आलायस ना? तू पकड आम्हाला. पळा सगळे, पळा. गट्टू सगळ्यांच्या मागे पळण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला पळायला शक्ती मिळत नव्हती. तो खूप स्लो पळतो. त्याला चक्कर आल्यासारखं होऊ लागतं. खूप दिवसांनी खेळल्यामुळे त्याच्या डोळ्यांना ऊन सहन होत नव्हतं. त्याला खूप घाम येऊ लागतो आणि त्याचा श्वासही फुलतो. गट्टू अशक्तपणामुळेच मैदानामध्ये पडतो.
सगळे मित्र त्याला पाहून काळजीत पडतात. ते धावत त्याला उठवायला जातात आणि गट्टू रडू लागतो. गट्टू, काय झालं? तू ठीक आहेस ना? नाही चिंकी, मला खूप अस्वस्थ वाटतंय. असं वाटतंय मी कधी खेळू शकणार नाही. माझं कसं होईल चिंकी? ओफो गट्टू, हे तर होणारच होतं. रात्री झोपत नाहीस, जेवण करत नाहीस, दिवस रात्र गेम खेळत असतोस, मग अस्वस्थच वाटणार ना? काही टेन्शन नाही गट्टू, आम्ही पहिल्यासारखे तुला स्ट्रॉंग आणि हॅपी बनवून टाकू. त्यासाठी मला काय करावं लागेल? त्यासाठी तुला खाव्या लागतील हिरव्यागार पालेभाज्या. आमच्या सोबत खेळायला पाहिजे. तुला हवी व्यवस्थित झोप आणि खूप व्हिटॅमिन डी, जो तुला मिळेल सूर्याच्या किरणापासून. आणि सगळ्यात महत्वाचं गट्टू, तुला गेम खेळणं कमी करावं लागेल. गट्टूला वाईट वाटतं, पण त्याला माहितीये की चिंकीचं म्हणणं खरंय. बरोबर आहे तुझं चिंकी, मला गेम खेळणं कमी करावं लागेल. गट्टू खरोखरच चिंकी आणि मित्रांचं म्हणणं ऐकून घरी जाऊन फोनला हात लावत नाही. आई त्याला जेवणात छान भेंडीची भाजी आणि पोळी देते. तो आनंदाने खाऊन सुद्धा घेतो. तो त्या रात्री वेळेवर झोपतो. गट्टूचे आई बाबा त्याला आरामात झोपलेलं पाहून हसू लागतात. शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये एका नवीन गेमची पुन्हा चर्चा सुरू होती. हा गेम एक फॅन्टसी गेम आहे, ज्यात जादूगर आणि ड्रॅगन्स आहेत. काय खरंच? काय गट्टू, पुन्हा गेमिंग भूत व्हायचंय की काय? हो, पण रोज नाही, आठवड्यातून फक्त एकदा. गट्टू, तू नाही सुधारणार. सर्दी, ताप, मान्सून सुरू झाला होता आणि पाऊस थांबतच नव्हता. गट्टू, चिंकी आणि आई बाल्कनीत बसून पाऊस पाहत होते. आई, बघ ना, किती मस्त पाऊस पडतोय. मलाही पावसात भिजावं असं वाटतंय. हो गट्टू, तू अगदी माझ्या मनातलं बोललास. मलाही खूप इच्छा होतीये पावसात भिजायची. नाही मुलांनो, वातावरण बदलतंय. अशात जर तुम्ही पावसात भिजलात तर तुम्हाला सर्दी होईल आणि तापही येईल. बघा बरं, सगळीकडे सर्दी ताप झालाय. अगं आई, प्लीज ना, आम्ही फक्त 10च मिनिटं भिजू, प्लीज. हो आई, आम्ही लवकर येऊ, फक्त 10च मिनिटं भिजू. इतक्या लगेच थोडी आम्हाला सर्दी ताप होणार आहे. गट्टू, चिंकी, फक्त 1 मिनिटही पुरेसा आहे ताप येण्यासाठी. माझा ऐका, हट्ट करू नका. आई गट्टू चिंकीला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण ते ऐकतच नाहीत. ते आपला हट्ट पुरा करतात आणि पावसात भिजायला निघून जातात. चिंकी, मला थोडी थंडी वाजतीये. हो गट्टू, मला सुद्धा कसं तरी तापासारखं वाटतंय. अरे बाबा, आपल्याला सर्दी तर नाही ना झाली? असं नको बोलू गट्टू, आई आपल्याला खूप बोलेल. आता काय करायचं चिंकी? आईला तर समजेलच ना आपल्याला सर्दी ताप झालाय. दोघेही आपसात खुसूर करत असतात की तेवढ्यात तिथे आई येते. काय झालं गट्टू, चिंकी, इतकं हळूहळू काय बोलताय? अरे, काहीच नाही, काहीच तर नाही. सर्दीमुळे गट्टूचा आवाज जरा खराब झाला होता आणि त्याचा आवाज बदलला होता. जसं तो आईशी बोलला, आई समजून गेली की त्याला सर्दी झालीये. बघितलं, मी नाही म्हटलं होतं ना पावसात भिजायला. आता झाली ना सर्दी तुम्हाला? आता सांगा काय करायचं? सॉरी आई, आमच्या दोघांकडून मोठी चूक झाली. हो आई, आम्ही तुझं ऐकायला हवं होतं. आम्ही आमच्या हट्टामुळे आमची तब्येत बिघडवून घेतली. हो गट्टू, असं तर आपण उद्या शाळेत नाही जाऊ शकणार. उद्या तर गणिताचा महत्वाचा तास आहे, ते पण बुडणार आपलं. थोड्या वेळच्या मजेसाठी आपण इतकं नुकसान करून घेतलं. अरे मुलांनो, तुम्ही इतकाही ताण नका घेऊ, मी आहे ना. चला ठीक आहे, तुमच्याकडून चूक झाली, पण आता मला प्रॉमिस करा की ह्या पुढे तुम्ही माझं नेहमी ऐकाल, तरच मी तुम्हाला तुमच्या सर्दी तापाचं औषध सांगेन. प्रॉमिस आई. पण आई, आता तू लवकर आम्हाला सांग की आम्ही काय करू ज्यामुळे आमची तब्येत बरी होईल. हो आई, प्लीज लवकर सांग ना, मला खूप काळजी वाटतेय. मुलांनो, मी तुमच्यासाठी माझा स्पेशल सर्दी तापाचा काढा बनवते, ज्यामुळे सकाळपर्यंत तुमची सर्दी एकदम गायब होऊन जाईल.
काय खरंच आई? असा काही काढा असतो का? तर काय चिंकी, आई आहे तर सगळं शक्य आहे. आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी सुटकेचा निश्वास टाकतात. ठीक आहे आई, मग वेळ का घालवायचा? तू लवकर आमच्यासाठी तुझा स्पेशल काढा बनव ना. परत एकदा सॉरी आई, आता परत आम्ही भिजण्यासाठी हट्ट नाही करणार. काही हरकत नाही गट्टू चिंकी, मला आनंद ह्याचा आहे की तुम्हाला तुमची चूक समजली. फक्त 10 मिनिटं थांबा, मी लवकर तुमच्यासाठी काढा बनवून आणते. असं म्हणून आई पटकन किचन मध्ये जाते आणि आपला स्पेशल काढा बनवू लागते. थोड्या वेळाने काढ्याचा सुगंध सुटतो. आई गट्टू चिंकीला काढा आणून देते. हे बघा मुलांनो, हा काढा थोडासा कडू आहे, पण ह्यामुळे तुमची सर्दी लवकर बरी होईल. गट्टू चिंकी खराब टेस्ट आहे हे ऐकून थोडेसे घाबरतात, पण ते हिम्मत करून सगळा काढा संपवतात. ह्याची चव तर अजिबात चांगली नाहीये. आई, पण मी माझा ताप घालवण्यासाठी हा सगळा संपवून टाकला. हो आई, मी सुद्धा माझा पूर्ण काढा संपवला. व्हेरी गुड मुलांनो, आता बघाच सकाळपर्यंत तुम्ही एकदम फिट आणि फाईन होऊन जाल. अजिबात काळजी करू नका आणि आरामात झोपा. आईचं म्हणणं ऐकून सुद्धा गट्टू आणि चिंकीला जरा टेन्शन होत होतं की उद्या आपली शाळा मिस्तर होणार नाही ना. ते आरामात पडून बोलत होते. चिंकी, तुला काय वाटतं, सकाळपर्यंत आपण बरे होऊ ना? माहित नाही गट्टू, पण माझा आईवर पूर्ण विश्वास आहे. जर ती म्हणालीये की तिच्या स्पेशल काढ्याने आपली तब्येत ठीक होऊन जाईल, तर ठीक होईल. हो चिंकी, चल आता वाट बघू आईच्या काढ्याच्या जादूची. मग ते दोघेही झोपतात. सकाळी सकाळी आई त्यांना उठवायला येते. गट्टू चिंकी, उठा बाळा. या बरं जवळ, बघू तुमची तब्येत कशी आहे. आई एक एक करून दोघांनाही तपासते आणि सुटकेचा निश्वास टाकते. तुम्हाला आता कसं वाटतंय? आई, मला आधीपेक्षा खूप बरं वाटतंय. हो आई, आता मलाही माझी तब्येत बरी वाटतेय. आता आम्ही आरामात शाळेत जाऊ शकतो. वा बाई, तुझा जादूचा काढा तर कमाल होता. एका रात्रीतच आमची सर्दी गायब झाली. हो मुलांनो, आई अशीच जादू करते आपल्या मुलांसाठी. चला आता लवकर तुम्ही तयार व्हा आणि शाळेत जा. आता आरामात तुम्ही तुमच्या गणिताच्या तासाला जा, ठीक आहे? हो आई. गट्टूचं नवं वॉच. गट्टूला वॉचेसचा खूप शौक होता आणि बऱ्याचदा तो बाबांचे वॉचेस घालून पाहायचा. एक दिवस सकाळी सकाळी गट्टू आपल्या बाबांचा वॉच घालून उभा होता. गट्टू बाळा, माझं वॉच पाहिलंयस का तू? मला ऑफिसला जायचंय, माझं वॉच दिसत नाहीये. हो बाबा, हे घ्या तुमचं घड्याळ, मी घालून बघत होतो. गट्टू बाळा, असं वाटतंय तुला वॉचेस खूप पसंत आहेत. हो बाबा, मला घड्याळ घालायला खूप आवडतं. अच्छा सांग गट्टू, तुला कुठल्या प्रकारचे वॉचेस आवडतात? गट्टू एकापेक्षा एक वॉचेसच्या मॉडेल्सची नावं बाबांना सांगतो आणि त्याचं वॉचेस बद्दलचं एवढं ज्ञान बघून बाबा आश्चर्यचकित होतात. ठीक आहे गट्टू, मी डिसाईड केलंय, मी तुला एक नवीन वॉच घेऊन देईन. गट्टू हे ऐकून खूप खुश होऊन जातो. मग बाबा आपल्या ऑफिसला निघून जातात. पण गट्टू हे ऐकून इतका खुश होता की तो दिवसभर एक्साइटेड राहतो. तो लवकरच चिंकी आणि आईला ही गुड न्यूज सांगतो की त्याला एक नवीन वॉच मिळणार आहे. अरे वा गट्टू, ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण तू ठरवलंयस का कुठलं घड्याळ घेणार आहेस ते? अगं नाही आई, याचा तर अजून विचारच नाही केला. मग गट्टू, तू लवकर विचार कर, कारण संध्याकाळी तर तू आणि बाबा घड्याळ घ्यायला जाणार आहे ना. मग गट्टू कामाला लागतो आणि वेगवेगळे वॉचेस पाहतो. एवढंच नाही तर तो त्याच्या बऱ्याच मित्रांना विचारतो की कुठलं वॉच घेतलं पाहिजे. पण संध्याकाळ होते आणि अजूनही गट्टूने डिसाईड केलेलं नव्हतं की त्याला कुठलं वॉच हवंय. मग बाबाही घरी येतात. गट्टू बाळा, जायचं का नवीन वॉच घ्यायला? मग पण बाबा, मी अजून ठरवूच शकलो नाही की मला कोणतं घड्याळ हवंय. अरे त्यात काय झालं गट्टू बेटा, चल दुकानामध्ये जाऊन ठरव. आताच ऑर्डर करा puntoonkids.com वरून आणि प्रत्येक ऑर्डरवर मिळवा 1 राखी फ्री. मग गट्टू आणि बाबा शॉप मध्ये जातात आणि ते तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वॉचेस पाहतात. गट्टू, हे पहा, हे वॉच कसं वाटतंय? याचं डायल छान आहे ना? बाबा, याचं डायल तर खूप मस्त आहे, पण ह्याचा स्क्रॅप मला नाही आवडला. अच्छा, मग हे पहा. बाबा,
याचं कलर कॉम्बिनेशन तेवढं छान नाहीये. 1 तास उलटून जातो, पण बाबा आणि गट्टू अजून ठरवू शकले नव्हते की त्यांना कुठलं वॉच हवंय ते. गट्टू बेटा, मी आता खूप थकलो आहे. तू अजूनही तुझं वॉच सिलेक्ट केलेलं नाहीस. नाही बाबा, मला अजून समजत नाहीये. गट्टू आणि बाबा दोघेही परेशान होऊन जातात. पण तिथे तेवढ्यात शॉपचा मॅनेजर येतो आणि त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतो. सर, तुम्हाला दोघांना काळजी करण्याचं कारण नाही. आमच्या शॉपवर एक लकी ड्रॉ होतोय. तो एकदा तुम्ही ट्राय करा आणि त्यात कदाचित तुमच्या पसंतीचा वॉच मिळेल. बाबा आणि गट्टूला ही आयडिया आवडते आणि दोघेही लकी ड्रॉ खेळतात. चल गट्टू बेटा, ऑल द बेस्ट. थँक यू बाबा. गट्टू लकी ड्रॉ मध्ये एक खूप छान वॉच जिंकतो आणि त्याला त्या वॉचवर 50% डिस्काउंटही मिळतो आणि गट्टूला ते वॉच खूप आवडतं. गट्टू बेटा, तुला हे वॉच पसंत पडलंय ना? हो बाबा, या घड्याळाचा कलर, डायल, स्ट्रॅप सगळं एकदम परफेक्ट आहे. मला तर हे खूप आवडलं. मग बाबा आणि गट्टू वॉच घेऊन घरी जातात आणि गट्टू चिंकी आणि आईला आनंदाने ते वॉच दाखवतो. त्यानंतर गट्टू अगदी धावतच आपल्या कॉलनीतल्या मित्रांना ते वॉच दाखवायला जातो. थोड्या वेळाने तो परत घरी येतो. चिंकी, मला तर माझ्या घड्याळाची खूप काळजी वाटतेय. का गट्टू, काय झालं? अगं चिंकी, मला माझं घड्याळ खूप जपून ठेवायचंय. त्याला ओरखडे नको पडायला. गट्टू, मग तू एक काम कर. तू एक छोटासा बॉक्स तयार कर, म्हणजे जेव्हा तू घड्याळ वापरणार नाहीस त्यावेळेस तू ते सांभाळून ठेवू शकशील. हो चिंकी, मस्त कल्पना आहे. मग गट्टू कार्डबोर्डचा एक बॉक्स बनवतो आणि त्यात कॉटन भरून ठेवतो आणि मग खूप सांभाळून आपलं वॉच त्यात ठेवतो. मग त्या बॉक्सला अतिशय सांभाळून कबर्डमध्ये ठेवतो. अरे गट्टू बाळा, तुझं घड्याळ तू इतक्या सिक्युरिटीमध्ये का सांभाळून ठेवलंय? आई, मला नाही वाटत माझ्या घड्याळावर ओरखडा पडावा, म्हणून मी ते सांभाळून ठेवलंय. आई गट्टूचं बोलणं ऐकून हसते आणि पुन्हा आपली कामं करायला निघून जाते. बऱ्याच दिवसापर्यंत असंच चालतं. गट्टू आपलं नवं वॉच वापरायचं कमी आणि त्याची काळजी जास्त घ्यायचा. बाबांना गट्टूचं असं वागणं योग्य वाटलं नाही. एक दिवस बाबा गट्टूला बोलतात, गट्टू बेटा, मी बऱ्याच दिवसापासून पाहतोय की तुझं नवं वॉच तू वापरतोस कमी आणि सांभाळतोस जास्त. हे बरोबर नाहीये. का बाबा? मला माझ्या घड्याळाची काळजी आहे. ते खराब नको व्हायला, म्हणून मी ते सांभाळून ठेवतोय. अरे गट्टू, जर तू ते वापरलंच नाहीस तर ते वॉच घेऊन काय उपयोग? तुला आठवतंय चिंकीचा डॉक्टर सेट आला होता त्यावेळेला तिने कसा सांभाळून ठेवला होता? वापरलाच नव्हता तेव्हा ठेवूनच तो खराब झाला होता. त्यामुळे त्यावर गंज चढला होता. हो बाबा, हे तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हो गट्टू बाळा, बाबांचं ऐकून घे. तू तुझं घड्याळ नीट घाल आणि जर त्यामध्ये काहीही अडचण आली तर आपण ते ठीक करूया. असं त्याला ठेवून नको देऊ, फक्त ते नीट घाल. ठीक आहे आई, मी आजपासून रोज घड्याळ घालेन आणि लक्षही ठेवेल की ते खराब नको व्हायला. यानंतर गट्टू आपलं आवडीचं वॉच रोज वापरू लागतो. कराटे क्लास. आई बाबा काही दिवसांपासून गट्टू चिंकीला नोटीस करत होते की ते आपल्या वेळेचा योग्य वापर करत नाहीयेत. एक दिवशी बाबा गट्टू चिंकीला बोलतातच, गट्टू चिंकी, मी केव्हाचा बघतोय तुमच्या दोघांकडे बराच फ्री टाइम आहे, पण तुम्ही त्याचा योग्य उपयोग करत नाही आहात. म्हणजे काय बाबा? म्हणजे तुम्हाला तुमच्या मोकळ्या वेळेत काहीतरी शिकलं पाहिजे. पण बाबा, आपण असं काय करू शकतो? मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी कराटे क्लासेस जॉईन करावे. आपल्या घराजवळच नवीन कराटे क्लासेस सुरू झालेत. हां, ही चांगली आयडिया आहे. याने तुम्ही दोघं ऍक्टिव्ह पण व्हाल आणि स्ट्रॉंग सुद्धा. काय? अहो पण का बाबा? आम्हाला काय गरज आहे कराटे क्लासेस जॉईन करायची? हो आई बाबा, त्यात तर अजिबात मजा येत नाही. तिथे जाण्यापेक्षा आम्ही घरीच खेळलेला बरं. नाही चिंकी, तुम्हाला वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे. असं नाही चालणार बाळा. त्यावेळेसचं बोलणं मात्र तिथेच संपतं. पण दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा गट्टू चिंकीला परत कराटे क्लास लावण्याविषयी बोलतात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे शोधतात जेणेकरून त्यांना क्लासला जावं लागू नये. आई, मला आज खूप अभ्यास करायचाय. आज तर मी क्लासला नाही जाऊ शकत. हो ग आई, मलाही शाळेचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचाय. आज तर मीही नाही जाऊ शकत. असाच एक आठवडा निघून जातो.
पण गट्टू चिंकीची कारणं काही संपत नाहीत. शेवटी आई बाबा दोघांना समोर बसवून समजावण्याचा प्रयत्न करतात. मुलांनो, तुम्हाला कराटे क्लास का नाही लावायचा आहे? हो गट्टू चिंकी, तुम्हाला त्यामध्ये काय अडचण आहे? आई, आम्हाला त्या क्लासला जायची अजिबात इच्छा नाहीये. आम्हाला असं वाटतं की तिथे आम्हाला मज्जा नाही येणार. नाही चिंकी, असं अजिबात नाहीये. तुला माहिती तरी आहे का की कराटे क्लासचे काय काय फायदे आहेत ते? काय फायदा? कसला फायदा बाबा? मुलांनो, भले कराटे असो किंवा कुठलाही मार्शल आर्ट, तुम्हाला त्यातून खूप काही शिकायला मिळेल. तुमच्यात एक प्रकारची शिस्त येईल आणि तुम्ही स्ट्रॉंग बनाल. एवढंच नाही तर तुमची बॉडी खूप फ्लेक्झिबल बनेल. गट्टू चिंकी नीट बाबांचं बोलणं ऐकत होते. त्याचबरोबर तुमच्यामध्ये नवीन शक्ती संचारेल. गट्टू चिंकी, कराटे शिकण्याचे खूप फायदे मिळतील तुम्हाला. एक काम करा मुलांनो, कराटेवर बनलेले 1-2 पिक्चर बघा तुम्ही. काय? तर कराटे इतकं स्पेशल आहे की त्याच्यावर पिक्चर सुद्धा बनलाय? मग काय चिंकी, कराटे ही खूप स्पेशल मार्शल आर्ट आहे जी खूप काळापासून चालत आलेली आहे. हो मुलांनो, पूर्वीच्या काळी असे मार्शल आर्ट्स होते की जे शिकणं खूप गरजेचं होतं. लोक त्यांच्या साध्या जीवनात सुद्धा शिकत होते. तुम्ही बघाच, एकदा का तुम्ही हे शिकलात ना की तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. बरं ठीक आहे आई बाबा, जर तुम्ही म्हणताय तर आम्ही कराटे क्लासेस जॉईन करतो. हो गट्टू, बरोबर बोलतोयस. एकदा आपल्याला प्रयत्न करून बघायला हवं की तिथे आपल्याला कसं वाटेल. मग आम्हाला जे वाटेल ते आम्ही तुम्हा दोघांना सांगू. आत्ताच ऑर्डर करा puntoonkids.com वरून आणि प्रत्येक ऑर्डरवर मिळवा 1 राखी फ्री. दुसऱ्या दिवशी आई बाबा जवळच्या कराटे क्लासमध्ये गट्टू चिंकीची ऍडमिशन करतात आणि दोघांसाठी कराटेचा युनिफॉर्मही घेऊन येतात. गट्टू चिंकी रेडी होतात. चिंकी, तू या गणवेशामध्ये कसली मजेशीर दिसतीये. गट्टू, तूही खरंच मजेशीर दिसतोय. अरे वा गट्टू चिंकी, तुम्ही दोघं ह्या गणवेशात तर एकदम प्रोफेशनल कराटे स्टुडंट्स वाटताय. ऑल द बेस्ट. मस्त एन्जॉय करा तुमचा पहिला क्लास. थँक्यू सो मच आई. ओ चिंकी, बघ इथे तर किती मुलं आहेत. मला अजिबात वाटलं नव्हतं इतकी मुलं इथे येत असतील. हो गट्टू, आणि काही मुलं तर आपल्यापेक्षाही लहान आहेत. लोकांना कराटे शिकायला इतकं आवडतं. आता तर मला खूप एक्साइटिंग वाटतंय. हो चिंकी, मलाही. आज आपण कसं परफॉर्म करणारे काय माहित. मग गट्टू चिंकीचे कराटे टीचर येतात आणि ते सगळ्यांना कराटेचे बेसिक समजावतात. मग ते सगळ्यांकडून थोडासा व्यायाम करून घेतात. एक ट्रेन स्टुडंट येतो आणि टीचरच्या सांगण्यानुसार एका बोर्डाचे 2 तुकडे करतो. हे पाहून गट्टू चिंकी इम्प्रेस होऊन जातात. थोड्या वेळाने क्लास संपतो आणि बाबा त्या दोघांना घ्यायला येतात. तर मुलांनो, कसा झाला तुमचा आजचा कराटे क्लास? तुम्ही दोघांनी एन्जॉय केलं? बाबा, वर्गात तर किती मुलं होती आणि आमचे कराटे टीचर तर कडक शिस्तीचे आहेत. आणि चिंकी, तो मुलगा आठवतो तुला ज्याने ती बोट तोडली होती? मी तर अजूनही त्याच्यावर इम्प्रेस्ड आहे. मलाही असंच करायचंय. अरे हो बाबा, माहितीये, एका मुलाने तर एक लाकडी बोट खूप सहजतेने तोडली. किती स्ट्रॉंग होता तो. हे तर काहीच नाहीये गट्टू चिंकी. जर तुम्ही नियमित क्लास केलात तर तुम्ही सुद्धा असं लवकरच करू शकाल. काय खरंच बाबा? आम्ही दोघेही इतके स्ट्रॉंग होऊ? आणि काय मुलांनो, फक्त तुम्हाला रेग्युलर क्लासला जायचंय. जाणार का मग? हो बाबा, नक्कीच जाऊ. आता मलाही इतकं स्ट्रॉंग व्हायचंय. बाबा गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून खूप खुश होतात की शेवटी त्यांना कराटे क्लासमध्ये मजा येते. घरी पोहोचल्यानंतर सुद्धा ते आईला क्लासमध्ये जे झालं ते सांगतात आणि आतापासून कुठल्याही कारणाशिवाय रेग्युलर क्लासला जाऊ लागले. खूप मस्त गट्टू चिंकी. बघा, मी म्हटलं होतं ना की तुम्हाला कराटे क्लासमध्ये मजा येईल. हो आई, आम्हाला खूप मजा आली. हो आई, आम्हाला खरंच खूप मजा आली. फादर्स डे येणार होता आणि गट्टू चिंकीने यावेळेस बाबांसाठी काहीतरी स्पेशल ठरवलं होतं. ते दोघेही शाळेत येऊन आईजवळ येतात आणि तिला म्हणतात, अगं आई, आम्ही ह्या वेळेस बाबांसाठी फादर्स डे निमित्त एक खास प्लॅन केलाय. अरे वा, हे तर खूपच छान झालं गट्टू. मलाही सांग, तुम्ही काय प्लॅन केलाय? आई, फादर्स डे रविवारी आहे आणि रविवारी बाबांना सुट्टीही असेल. मग आम्ही पूर्ण दिवस त्यांना सरप्राइजेस देणार आहोत.
ओहो, म्हणजे फादर्स डे ह्या वेळेस सरप्राइजेस डे असणार आहे तर. हो आई, असंच समज हवं तर. आम्ही बाबांसाठी सगळ्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी करणारे. जसं की सगळ्यात आधी सकाळी आम्ही त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवणारे, आल्याचा चहा आणि कांद्याची भजी. वा, हे तर बाबांना खूपच आवडेल. पण ह्यात तुम्हाला माझीही मदत लागेल मुलांनो. हो आई, पण एवढंच नाही तर तुला आमची खूप मदत करायची आहे. चल, मी आणि गट्टू तुला सगळं समजावतो. मग काय होतं, गट्टू चिंकीने आईला सुद्धा फादर्स डेच्या प्लॅन मध्ये आईला सामील केलं. काही दिवसानंतर फादर्स डे होता. बाबा सकाळी उठतात आणि ड्रॉइंग रूम मध्ये जाऊन बसतात आणि गट्टू चिंकी अगोदरच तिथे जाऊन बसले होते. अरे वा, आज तर कार्टूनच्या जागी टीव्हीवर न्यूज चालू आहेत. गट्टू चिंकी, तुम्हाला कार्टून पाहायचं नाही? आज तर रविवार आहे. बाबा, आज रविवार सोबतच फादर्स डे सुद्धा आहे. हॅपी फादर्स डे बाबा. ओहो थँक्यू मुलांनो, म्हणून टीव्ही माझ्या आवडीचा सुरू आहे. तर फक्त एवढंच नाही बाबा, आजचा पूर्ण दिवस तुमचा आहे, म्हणून दिवसभर तुमच्याच आवडीचा होणार आहे. ओहो, ही तर एक्साइटमेंट वाढवणारी गोष्ट आहे. गट्टू चिंकी बाबांशी बोलतच होते तेवढ्यात आई त्यांचा फेवरेट न्यूजपेपर घेऊन येते आणि गट्टू चिंकी धावतच किचन मध्ये जातात आणि बाबांसाठी नाश्ता घेऊन येतात. हे घ्या बाबा, तुमच्या आवडीचा नाश्ता. वा, आज तर दिवसाची सुरुवात छान झालीये. थँक्यू मुलांनो. थोड्या वेळाने बाबा नाश्ता संपवतात. गट्टू चिंकी त्यांना म्हणतात, आता तुम्ही लवकर आंघोळ करून तयार व्हा बाबा. मी आणि चिंकीने तुमच्यासाठी कपडे सिलेक्ट केलेत. आता तेच घाला. आपण सगळे जवळच असलेल्या तुमच्या आवडत्या मंदिरात जाऊ. अरे हो मुलांनो, केव्हाच आपण त्या मंदिरात गेलो नाही. ठीक आहे, मी आलोच आवरून. हा, थोड्याच वेळात बाबा तयार होऊन येतात आणि मग सगळेजण एकत्र मंदिरात जातात. मंदिरातून सगळेजण मरीन ड्राईव्हला जातात. किती मस्त वाटतं इथे. काही म्हणा, पण मला इथे खूप शांत वाटतं. चला ना बाबा, आपण सगळे बीचवर फिरायला जाऊ. तुम्हाला आवडतं ना? अरे वा, गट्टू चिंकीला तर तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत. हो, खरंच तुम्ही खूप छान आहात मुलांनो. चला मग उशीर कशाला करायचा, आपण फिरूया. चालता चालता चिंकीला भूक लागते. आई बाबा, मला तर भूक लागलीये. हा, तर ये चिंकी बेटा, इथे कितीतरी स्टॉल्स आहेत. सांग, तुला काय खायचंय? नाही बाबा, आपल्याला इथे काहीच नाही खायचंय. हो बाबा. अरे मग तुम्हाला काय खायचंय मुलांनो? बाबा, आम्हाला बिंद्राची कचोरी खायची आहे. तुम्हाला आवडते ना? पण घरापासून खूप लांब असल्याने तुम्ही जातच नाही. चला, आज आपण सगळे सोबत जाऊया. बाबा हे ऐकून खूप खुश होतात आणि सगळेजण मिळून बिंद्राची कचोरी खायला जातात. वाह, काही म्हणा, पण ना अशी टेस्ट कुठेच मिळत नाही. सगळ्यात बेस्ट कचोरी मिळते बघ इथे. बाबांना त्यांच्या आवडीचं खाणं एन्जॉय करताना बघून गट्टू, चिंकी आणि आई खरंच खूप खुश होतात. कचोरी खाऊन आता वेळ झाली होती घरी परतण्याची. मुलांनो, आजचा दिवस खरंच छान होता. मला खूप मजा आली. थँक्यू सो मच मुलांनो. तुम्ही हा फादर्स डे खूप स्पेशल बनवलात. अहो बाबा, अजून सरप्राइजेस संपलेले नाहीयेत. अजून फादर्स डेचं जेवणही राहिलंय. अरे वा, हे तर छानच झालं. चला, मी तर एकदम रेडी आहे. घरी पोहोचून गट्टू चिंकी आईसोबत बाबांसाठी डिनर बनवू लागतात आणि बाबा आपला फादर्स डे टीव्ही बघत बघत एन्जॉय करतात. थोड्या वेळाने बाबांचं फेवरेट डिनर तयार होतं. वाह वाह, छोले भटोरे आणि खीर. आजचं डिनर म्हणजे मजा आहे. बाबा आपलं फेवरेट डिनर एन्जॉय करतात आणि गट्टू चिंकीला हे बघून आनंद होतो की आपले सगळे प्लॅन यशस्वी झाले. बाबा छोले भटोरे खाताना म्हणतात, वा मुलांनो, क्या बात आहे, काय मस्त झालंय जेवण. तेवढ्यात गट्टूला मस्ती करावीशी वाटते आणि तोही छोले भटोरे तोंडात ठेवून म्हणतो, थँक्यू बाबा. गट्टूला बाबांची ऍक्टिंग करताना बघून सगळेजण हसू लागतात आणि अशा प्रकारे गट्टू, चिंकी आणि आई बाबांचा फादर्स डे स्पेशल बनवतात. बर्फाचा गोळा. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारच्या कडक उन्हानंतर सूर्य आता मावळणार होता. गट्टू आणि चिंकी कूलरची थंड थंड हवा खात झोपले होते. थोड्याच वेळात आई त्यांना उठवायला येते. गट्टू, चिंकी, चला उठा आता.
5 वाजत आलेत आणि तुमचे मित्र तुम्हाला खेळायला बोलवायला आलेत. फ्रेंड्स आलेत हे ऐकून गट्टू आणि चिंकी दोघांची झोप उडते आणि ते दोघेही पटकन उठून तोंड धुवायला जातात. लिव्हिंग रूम मध्ये त्यांचे मित्र गुड्डी आणि हरी यांना रूह अफजाई देत असते. थँक्यू आंटी. थँक्यू काकू, मजा आली रूह अफजा पिऊन. अरे अरे, वेलकम मुलांनो. बाहेर किती ऊन आहे ना, म्हणून तुमच्यासाठी गारगार रूह अफजा. हे तुम्हाला खेळण्यासाठी अजून ऊर्जा देईल. सगळे हसू लागतात. तेवढ्यात गट्टू आणि चिंकी तोंड धुवून तिथे येतात. चला गुड्डी आणि हरी, आपण सगळे जण घराच्या समोरच्या प्लेग्राऊंड मध्ये खेळायला जाऊ. तिथे किती झोपाळे आहेत. हो, आणि मी माझं बॅडमिंटन सुद्धा घेतलं आहे. आपण सगळे बॅडमिंटन सुद्धा खेळू, ओके? हो चिंकी, नक्की. खूप मजा येईल. तिथे गोळेवाले काका सुद्धा येणार आहेत. चला लवकर जाऊयात. हो मुलांनो, तुम्ही सगळे आता तुमचा रूह अफजा संपवा. गट्टू, चिंकी, तुम्हीही तुमचा रूह अफजा संपवा, मग खेळा. त्यामुळे खेळताना तुमच्या शरीरातलं पाणी कमी होणार नाही. हे ऐकून सगळी मुलं आपापला रूह अफजा पटकन संपवतात आणि चौघेही प्लेग्राऊंड मध्ये खेळायला निघतात. प्लेग्राऊंड मध्ये जाऊन सगळेजण झोके घेऊ लागतात. चला आपण त्या घसरगुंडीवर जाऊया. ती किती मस्त आहे. हो गट्टू, चल. इथे केवढी मजा येते आहे ना झोका खेळायला. बघा, गोळेवाले काका केव्हा येणार आहेत. मला तर माझ्या आवडीचा काला खट्टा गोळा खायचा आहे. हो खरंच, मलाही आता वाट बघायचा कंटाळा आलाय. मी तर मँगो फ्लेवरचा गोळा खाणार आहे. काय चिंकी, तू कोणता फ्लेवर खाणार? मी तर काका आल्यानंतरच ठरवणार. पार्क मध्ये झोका खेळल्यानंतर गट्टू, चिंकी, गुड्डी आणि हरी चौघे मिळून बॅडमिंटन खेळतात आणि खूप एन्जॉय करतात. अर्धा तास खेळल्यानंतर ते चौघे थकून तिथेच जाऊन बसतात. सगळ्या मुलांना उकाड्यामुळे खूप घाम येत होता. तेवढ्यात त्यांना एक आवाज ऐकू येतो. गोळा घ्या गोळा, थंड थंड गोड गोड गोळा घ्या. गोळेवाल्या काकांचा आवाज ऐकून सगळी मुलं एकमेकांकडे बघतात. चला आपण सगळे घरी जाऊन आईकडून गोळ्यासाठी पैसे घेऊन येऊ. पण तोपर्यंत ते काका दूर निघून तर जाणार नाहीत ना. माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आणि गट्टू आईकडून लवकर पैसे घेऊन येतो आणि तुम्ही दोघे गोळेवाल्या काकांना पुढे जाण्यापासून थांबवा. सगळी प्लॅनिंग करून ती मुलं पटकन उठतात आणि धावतच प्लॅन प्रमाणे काम करू लागतात. गट्टू आणि चिंकी आईकडून गोळ्यासाठी पैसे घेतात आणि गुड्डी आणि हरी धावत जाऊन गोळेवाल्या काकांना थांबवतात. अरे गोळेवाले काका थांबा, आम्हाला कुल्फी घ्यायची आहे. हो हो काका, थांबा, आम्ही खूप वेळापासून तुम्हाला बोलावतोय. अरे अरे मुलांनो, तुम्हाला पळून पळून चांगलाच दम लागलाय. थांबा, मी आता तुम्हाला एक मस्त गोळा खाऊ घालतो. काका, आमच्यासाठी 4 गोळे बनवा. हो हो नक्कीच मुलांनो, सांगा कोण कोणता फ्लेवर खाणार तुम्ही सगळे. मला तर मँगो फ्लेवर हवाय. आणि माझ्यासाठी एक काळा खट्टा फ्लेवरचा गोळा बनवा. मी एक मिक्स गोळा खाईल ज्यात सगळे फ्लेवर्स असतील. मला एक गावा फ्लेवरचा गोळा खायचाय. हो हो मुलांनो, माझा आज बनवलेला गोळा खूप खास असणार आहे. गोळेवाल्या काकांचं हे बोलणं ऐकून सगळी मुलं आश्चर्यचकित होतात आणि विचारात पडतात. का काका, आज गोळ्यामध्ये खास काय? मुलांनो, आज मी तुम्हाला फक्त तुमच्या आवडीचाच फ्लेवर नाही तर तुमच्या आवडीच्या आकाराचाही गोळा देणार आहे. वाव, याचा अर्थ असा आहे की आम्ही जो आकार सांगू त्या आकारात तुम्ही गोळा बनवून देणार. हो हो, अगदी बरोबर म्हणालीस. गोळेवाल्या काकांचं हे बोलणं ऐकून सगळी मुलं खूप खुश होतात. चला मुलांनो, मला पटापटा सांगा कोणाला कुठल्या आकाराचा गोळा खायचा आहे ते. काका, माझ्या गोळ्याचा शेप अगदी राऊंड राऊंड असायला हवा. तर मग मला चौकोनी गोळा बनवा काका. मला लंबगोल आकाराचा गोळा हवाय, सगळ्यांपेक्षा वेगळा. मला तर त्रिकोणी आकाराचा गोळा हवाय. हे घ्या मुलांनो, तुमच्या आवडीचे गोळे. सगळी मुलं आपापला गोळा घेऊन काकांना थँक्यू म्हणतात. गोळा खाताना चौघेही जण ग्राउंड मध्ये बसतात आणि गप्पा मारू लागतात.
अंधार होऊ लागला होता आणि खेळून सगळी मुलं आपापल्या आईबाबांबरोबर आपल्या घरी परतत होते. गट्टू, चिंकी आणि त्यांच्या मित्रांचा गोळा तर संपतो, पण त्यांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात आई त्यांना हाक मारते. मुलांनो, चला सगळे आत या. गुड्डी आणि हरी, तुमच्या घरूनही फोन आला होता. तुमची आई तुम्हाला बोलावतीये आणि आता रात्रही होणार आहे मुलांनो. हो काकू, आम्हीही आता निघतोच आहे. बाय गट्टू, चिंकी. बाय बाय गट्टू, चिंकी. बाय बाय. बाय बाय. उद्या तुम्ही दोघं परत या. आपण परत गोळा खाऊ आणि खूप मजा करू. हो, आम्ही उद्या नक्की येऊ गट्टू. क्लास मॉनिटर. गट्टू आणि चिंकीच्या युनिट टेस्ट ओव्हर झाल्या होत्या आणि आता नवीन सेमिस्टर सुरू होणार होतं. सगळी मुलं खूप एक्साइटेड होती. चिंकी, एकदाच्या परीक्षा संपल्या. आता काही दिवस आरामात राहू. कसा आराम करणार गट्टू? आता नवीन सेमिस्टरचा नवीन अभ्यास सुद्धा असणार ना? हो चिंकी, हे तू एकदम बरोबर बोलतेस. तसं तर मी रोज 8च्या तासाची वाट बघत असतो. तेवढ्यात वर्गात गट्टू, चिंकीच्या क्लास टीचर येतात. सगळी मुलं शांत होतात. मुलांनो, परीक्षा कशा होत्या? खूप मस्त टीचर. गुड, व्हेरी गुड. तर मुलांनो, ह्याच बरोबर आता तुमचं नवीन सेमिस्टर सुरू होतंय आणि मी तुमच्या वर्गाचा नवीन मॉनिटर निवडणार आहे आणि तुमच्या नवीन मॉनिटरचं नाव मी तुम्हाला शेवटच्या तासाला सांगणार आहे. ओके? सगळी मुलं नवीन मॉनिटर कोण होणार याबद्दल चर्चा करू लागतात. तेवढ्यात टीचर सगळ्यांना शांत बसायला सांगतात आणि अटेंडन्स घेऊन निघून जातात. अगं चिंकी, मी तर शेवटच्या तासासाठी खूप एक्सायटेड आहे. आपल्या वर्गाचा नवीन मॉनिटर कोण होणार आहे माहित नाही, हो ना? हो गट्टू, कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी एक नवीन मॉनिटर होईल. हो हो, पण आता हे सगळं सोडा. चला, तुम्ही आता सोशल सायन्सचा अभ्यास काढा. पुढचा तास सोशल सायन्सचा आहे. तेवढ्यात तिथे सोशल सायन्सच्या मॅडम येतात आणि क्लास सुरू होतो. तेव्हा क्लास झाल्यानंतर शेवटच्या तासाला टीचर नव्या मॉनिटरचं नाव अनाउन्स करायला येतात. मुलांनो, तुमच्या नवीन मॉनिटरचं नाव आहे गट्टू. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. गट्टूच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता. अरे वा गट्टू, नवीन मॉनिटर तू आहेस. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. थँक्यू ऑल ऑफ यू. मला तर विश्वासच बसत नाहीये. गट्टू, आता वर्गाच्या मॉनिटरची सगळी कामं तुला करायची आहेत आणि जेव्हा कोणी शिक्षक वर्गात नसतील त्यावेळेस वर्ग तुला शांत ठेवायचा आहे. पण गट्टू खुश होण्याच्या नादात मॅडमच्या या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. घरी गेल्यावर डिनर घेताना गट्टू आईबाबांनाही आनंदाची बातमी सांगतो. अरे वा गट्टू, कॉंग्रॅच्युलेशन्स. मीही शाळेत असताना बऱ्याचदा मॉनिटर बनायचो. थँक्यू बाबा. आता उद्यापासून शाळेत खूप मजा येणार आहे. गट्टू आपलं जेवण करून पटकन झोपायला जातो. दुसऱ्या दिवशी शाळेत. मुलांनो, आज तुमच्या मॅथ्स टीचर आल्या नाहीयेत म्हणून तुमचा 3रा तास ऑफ असणार आहे. त्यावेळेस वर्गाचा मॉनिटर वर्ग शांत ठेवण्याचं काम करेल. ओके गट्टू? ओके मॅम. जसा 3rd पिरियड होतो, गट्टू वर्गासमोर हातात खडू घेऊन उभा राहतो. आता कोणीही गडबड करणार नाही. जो बोलेल त्याचं नाव मी फळ्यावर लिहिणार आहे. थोड्याच वेळात गट्टू आपला बेस्ट फ्रेंड बंटीला गुड्डीशी बोलताना पाहतो. अरे बंटी, तू का बोलतोयस? मी आताच तुझं नाव फळ्यावर लिहीन. गट्टू, तू आपल्या बेस्ट फ्रेंडचं नाव लिहिणार? जर तू असं केलंस तर मला खूप वाईट वाटेल. गट्टू विचारात पडतो. थोडा विचार करून तो बंटीचं नाव तर लिहित नाही, पण तो गुड्डीचं नाव लिहितो. हे पाहून गुड्डीला राग येतो आणि इतकंच नाही तर गट्टू आपल्या मित्रांशी बोलतोही. आवाज ऐकून त्यांची क्लास टीचर वर्गात येते. अरे वर्गात कसला गोंधळ चालू आहे? आणि गट्टू, तू वर्ग शांत नाही ठेवलास? मॅम, मी तर सगळ्यांची नावंही लिहिली होती, पण ते... गट्टू काही बोलणार तेवढ्यात गुड्डी उभी राहून मॅडमला म्हणते. मॅम, गट्टूने त्याचा बेस्ट फ्रेंड बंटीचं नाव नाही लिहिलं आणि बाकी सगळ्यांचं लिहिलं आणि तोच वर्गामध्ये सगळ्यांशी गप्पा मारत होता. सगळेजण गुड्डीच्या हो मध्ये हो मिळवतात. हे ऐकून मॅमला खूप राग येतो आणि त्या गट्टूला रागावतात. गट्टू, मी तुला मॉनिटर अशासाठी केलं होतं की मला असं वाटतं की तू एक रिस्पॉन्सिबल मुलगा आहेस, पण असं काहीतरी करून मला चुकीचं ठरवलंस.
आता तू वर्गाचा मॉनिटर नाहीयेस. उद्या मी नवीन मॉनिटर निवडणार. यावर गट्टूला खूप वाईट वाटतं. तो पूर्ण दिवस कोणाशी काहीच बोलत नाही आणि सुट्टीत देखील गट्टू आपल्या रूम मध्ये घरी जाऊन कोणाशीही काहीही बोलत नाही. हे पाहून आई काळजीमध्ये पडते. ह्या गट्टूला काय झालंय? चिंकी आईला सगळं सांगते. आई सगळं ऐकून गट्टूसाठी खायला घेऊन त्याच्या रूम मध्ये जाते. गट्टू बाळा, तू जेव्हापासून शाळेतून आलाय तुझ्या रूम मध्येच आहे. घे, खाऊन घे. गट्टू चुपचाप बसला होता. तेवढ्यात तो आईला मिठी मारतो आणि त्याला रडू येतं. आई, मॅडम मला सगळ्यांसमोर ओरडल्या म्हणून मला अजिबात चांगलं नाही वाटलं. अरे गट्टू बाळा, इट्स ओके, काही हरकत नाही. आई गट्टूला समजावू लागते. गट्टू बाळा, मॅडमनी तुला ही रिस्पॉन्सिबिलिटी अशासाठी दिली कारण त्यांना असं वाटलं की वर्गातील इतर मुलांपेक्षा जास्त रिस्पॉन्सिबल आहेस. पण नंतर जेव्हा तू मस्ती केली आणि तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव फळ्यावर नाही लिहिलं तर तू तुझी रिस्पॉन्सिबिलिटी पाळली नाहीस ना आणि मॅडमचा विश्वासही तोडला. म्हणून तू तुझी चूक स्वीकारून मॅडमना सॉरी म्हटलं पाहिजे आणि त्यांच्याकडे अजून एक संधी मागितली पाहिजे. आणि त्याचबरोबर तू मॅडमना प्रॉमिस कर की असं परत होणार नाही. गट्टू आईचं बोलणं नीट ऐकतो आणि त्याला त्याची चूक समजते. आई, मला समजलं. मी उद्या सकाळीच जाऊन सगळ्यात आधी मॅडमना सॉरी म्हणेन आणि त्यांच्याकडे अजून एक संधीही मागेन. व्हेरी गुड. चल आता कर जेवण. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू मॅडमकडे जातो. मॅडम, मी कालच्याबद्दल तुम्हाला माफी मागतो. मॅडम प्लीज मला अजून एक संधी द्या ना. मी परत अशी चूक कधीच करणार नाही. आय प्रॉमिस. गट्टूला सॉरी बोलताना बघून मॅडमला खूप चांगलं वाटतं आणि त्या त्याला माफ करतात. इट्स ओके गट्टू, ठीक आहे. मी तुला परत एक संधी देते. तूच वर्गाचा मॉनिटर आहेस पण तुला तुझी जबाबदारी नीट पार पाडता आली पाहिजे. ओके? ओके मॅम. यावेळी गट्टू आपल्या सगळ्या ड्युटी छान पार पाडतो आणि सगळे या नव्या मॉनिटरवर खूप खुश होतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.